आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेबद्दल आपण ऐकून घेण्यासाठी आलेले आहात त्याकरिता अगदी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत, मनापासून स्वागत, मनापासून स्वागत. अगदी नव्या शब्दांमध्ये एका नव्या कन्सेप्ट सह तुम्हाला ऊर्जा म्हणजे काय हे सांगणार आहे आणि मग पुढील प्रवास असणार आहे आपला आजचा विषय. आजचा विषय काय माहिती आहे सगळ्यांना? यस, नसेल तर बघून ठेवा. नेमका विषय तोच घेतला पाहिजे मी. हो ना. चला बघा, ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडत असताना अगदी सेवा म्हणून गेल्या वर्षभरापासून आपण सेशन घेत आहोत आणि प्रत्येक वेळेस ही ब्रह्मांडीय ऊर्जा नव्या शब्दांमध्ये ऊर्जेची ओळख करून देण्याची शक्ती मला देते आणि ही शक्ती तुमच्या स्वरूपात माझ्या समोर असते. त्याकरिता तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी इंटिग्रिटी मध्ये सेशनला हजर असता आणि खूप छान प्रतिसाद देता. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांड आपल्या सर्वांना माहिती आहे. बघा बरं, ब्रह्मांड हा शब्द केवढा मोठा आहे. ब्रह्मांड म्हणताना अगदी नजरच नाही थांबत. केवढं मोठं हे, आपली नजरच नाही पुरत या ब्रह्मांडापर्यंत. एवढं मोठं. आणि मग काय म्हटलं आहे तर ब्रह्मांडीय ऊर्जा, केवढी मोठी विशाल ऊर्जा. या ऊर्जेसोबत आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. हीच ती ऊर्जा जी ऊर्जा आपल्याला जिवंत ठेवते आहे. याच ऊर्जेच्या असण्याने आपल्या आतमध्ये प्राण आहे, प्राणशक्ती आहे, प्राण आहे, जीव आहे. याच ऊर्जेच्या असण्याने आणि याच ऊर्जेच्या असण्याने आपण आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. खर तर आपण जिवंत राहू शकतो, हेच खूप मोठं आहे. याच ऊर्जेच्या मदतीने. ही ऊर्जा आहे म्हणून आपण आहोत. मग आपण काय आहे तर आपण या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप आहोत. अगदी सूक्ष्म स्वरूप. हे ब्रह्मांड केवढं आहे, मोठं आहे. आजपर्यंत मी या ऊर्जेचा जो उपयोग केला तो मी जिवंत राहण्यासाठी, माझ्या शरीराच्या जखमा बऱ्या करण्यासाठी, माझी प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझे आजार बरे करण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी मी आजपर्यंत या ऊर्जेचा उपयोग केला. मी म्हणजे आपण सर्व केलाच आहे, पण नकळत केलाय. नकळत केला आहे. आपण या ऊर्जेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. हे आपल्याला या सेशन मधून बघून घ्यायचं आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी शिकणे किंवा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे, प्राणशक्ती घेणे, प्राणा घेणे, प्राण ऊर्जा घेणे, प्राणा हिलिंग शिकणे म्हणजे काय तर या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली ही मोठ्या प्रमाणातील ऊर्जा, या ऊर्जेचा आज मी जेवढ्या प्रमाणात वापर करत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वापर करणं मी शिकणं, ते टेक्निक मी शिकून घेणं म्हणजे मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणं. एवढंच आहे, बाकी काहीच नाही. मग आपण काय करणार आहे तर आपण या ऊर्जेचा वापर अनेक ठिकाणी होतो, अनेक ठिकाणी होतो. कुठे कुठे होऊ शकतो हे आपण बघणार आहे. अणु आणि रेणूंपासून निर्माण होणारी ही ऊर्जा, अणु आणि रेणूंपासून निर्माण होणार प्रत्येक या ब्रह्मांडामधील, या सृष्टीमधील वस्तू
अणुरेणूंपासूनच निर्माण झालेली आहे. म्हणजे ती वस्तू सुद्धा या ऊर्जेचा एक भाग आहे. प्रत्येक वस्तू कुठलीही घ्या, ती पंचतत्वाशिवाय वेगळी नाही. बघा, कुठली अशी एक वस्तू आहे की जी ना विना पंचतत्वाने तयार झाली आहे का? नाही. मग याचाच अर्थ या ब्रह्मांड म्हणजे काय, तर पंचतत्वांनी तयार झालेलं हे ब्रह्मांड. याच ब्रह्मांडाला, याच ब्रह्मांडाची ऊर्जा आपण वापरतो. आता मोठ्या प्रमाणात वापरणार, जी इतर लोकांनी आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वापरली आहे. आपल्याला ते टेक्निक माहित नव्हतं म्हणून आपण थांबलो, मागे आहे थोडस, हो ना. पण नक्कीच अफाट आहे सगळं, त्यामधून आपल्याला मिळणारच आहे. हं? प्राणशक्ती, विश्वव्यापी, रे, प्रकाश, प्राण ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा, म्हणजे सर्व एकच. यालाच जपानमध्ये रे म्हटलं जातं. मग याला जपानमध्ये रे म्हटलं जातं, म्हणून मग या ऊर्जेला रे आणि की. की म्हणजे काय, तर की म्हणजे जीवनशक्ती, चाबी. आमच्या सेशन मध्ये एका आमच्या स्टुडंटनी छान सांगितलं होतं, रे की म्हणजे काय, तर रे म्हणजे किरण आणि की म्हणजे चावी, शक्ती. ते किरण, तो प्रकाश माझ्यापर्यंत आणण्याची चावी, शक्ती म्हणजे रे की ऊर्जा. बघा, माणूस आहे, वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतो, हो ना. वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जेला नाव ठेवू शकतो. जसं आपण आपल्या लाडक्या लेकरांना वेगवेगळ्या नावांनी बोलवतो, वेगवेगळ्या नावांनी संबोधतो, तसं आपण ऊर्जेलाही म्हणू शकतो, हो ना. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. मग ही प्राण ऊर्जा, ही प्राणशक्ती ही विविध स्वरूपामध्ये आहे. विविध, आपण असं म्हणूया, आपल्याला मिळणारा हा प्रकाश, जो आता माझ्या रूम मध्ये प्रकाश आहे, हा सुद्धा या प्राणशक्तीच्याच सहाय्याने आलेला आहे. नक्कीच. बरं, प्राणशक्ती कशी काम करते बघा. अं, आपण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे. सगळ्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, आहे ना. इलेक्ट्रिक आहे ना, सगळ्यांच्या घरात आहे ना, विद्युत. यस. आपण एका खांबावरून ती आपल्या घरापर्यंत आणली आहे. मग आपल्या घरी आली ती, किती कुठल्या कुठल्या कामात पडते आपल्याला. तीच विद्युत, तीच विद्युत कंपनीमध्ये असेल तर काही प्रोडक्शन करण्यासाठी कामात पडते. ओके. तीच विद्युत आपल्या घरी आली ना, की घरी आल्यानंतर जर आपण ट्यूबलाईटला पर्यंत पोहोचवली, तर त्या बटनाने ती प्रकाश देते. तीच विद्युत, तीच विद्युत आपण पीठगिरणीच्या बटनापर्यंत तिथे गेलो तर ती दळण दळेल. तीच विद्युत आपलं मिक्सर करेल. बरं, तीच विद्युत हीटरनी पाणी गरम करते आणि तीच विद्युत फ्रीज मध्ये बर्फ करते, पाणी थंड करते. आणि तीच विद्युत शेगडीवर अग्नी सुद्धा तयार करते, करते ना. तीच विद्युत, तीच विद्युत विहिरीतून पाणी वर काढते आणि जर आपण एसी साठी वापरली तर ती हवा सुद्धा देते आणि बाहेरून पाणी सुद्धा असते, हो ना. बघा, मग एकच विद्युत किती ठिकाणी कामात पडली. आणखी हजारो उपयोग आहेत, पण आता एवढेच आपण बोललो, बरोबर. मग विद्युत मध्ये सुद्धा काय आहे, तर ऊर्जा आहे. ऊर्जेच्या ऊर्जेच वेगळ्या स्वरूपामध्ये वापर केल्यामुळे विद्युत तयार झाली. अशी प्रत्येक गोष्ट या सृष्टीमधील तयार झाली आहे, ती कशाने झाली आहे, तर ऊर्जेनी तयार झालेली आहे. मग ज्याप्रमाणे विद्युतचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी झाला, झाला ना, वेगवेगळ्या कारणासाठी. मग ती कुठं ती प्रकाशाच्या स्वरूपात सापडली, कुठं पाण्याच्या, कुठं कुठल्या, कुठं वेगळ्या तत्वाच्या. फॅन साठी आता मी कूलर लावला आहे, तर हवेच्या स्वरूपामध्ये विद्युत मला मिळत आहे, हो ना. तर अशा प्रकारे विविध तत्वांचा वापर
तत्वांमध्ये या ऊर्जेचं रूपांतरण झालं आहे. मग आपण सुद्धा हा जो प्राणा घेत आहे, प्राणशक्ती घेत आहे, हा जो श्वास घेत आहे, ही जी ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे, या ऊर्जेचा वापर फक्त आपण जिवंत राहण्यासाठीच होतो का? तर नाही. सेम आपल्या आयुष्यामधील प्रत्येक प्रत्येक आयामावर आपण या ऊर्जेचा वापर करू शकतो. जसं आरोग्य संपन्नता आहे, मनशांती आहे. हं? आज रोजी करतोय आपण थोडंसं आपलं आरोग्य दुरुस्त करतो आहे. आपण पचन व्हावं यासाठी उपयोग करतो आहे. सगळ्याच गोष्टीसाठी. हो ना? प्रयत्न आपले मात्र आहेतच सगळ्यांचे की एवढा एवढा असा उपयोग ऊर्जेचा व्हावा यासाठी आपले प्रयत्न आहेतच. पण आपल्याला अजून काय करायचं? फक्त आरोग्यासाठीच आतापर्यंत वापर केलेला आहे आणि तो सुद्धा अल्प. आपल्याला न कळत. कारण आपल्याला माहीतच नाही की या ऊर्जेचा वापर कसा करायचा. तो नकळत सहजपणे आणि ऊर्जेनी तिच्याच म्हटल्याने जेवढा उपयोग करून दिला तेवढा. पण आता आपण काय करणार आहे तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यामुळे या सेशन मध्ये हे वापरण्याचं टेक्निक शिकणार आहे की कशा प्रकारे ऊर्जेचा वापर करावा आणि कशा प्रकारे मी माझ्या आयुष्यामध्ये अजून आनंद अजून आनंद अजून आनंद आणावा. कशा प्रकारे मी आरोग्य संपन्न व्हावं. दररोज मला फोन येत असतात वेगवेगळ्या आजारासाठी. असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, तसं होईल का. यस, तुम्ही जर वापर करून पाहिला तर होईल ना. हो की नाही? होईल ना. तुम्ही वापर करून पाहिला तर होईल. करून बघा. पूर्वी थोडी ना माहिती होतं लाईटचा शोध लागायच्या अगोदर विद्युत लाईट लावून देईल. नाही. आतापर्यंत आम्हाला थोडी माहिती होतं की ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर केल्यामुळे सोरायसिस सारखा आजार बरा होतो. नाही. झाला. कोणाला माहिती होतं की शुगर बरी होते? नाही. झाला. बरोबर. बीपीचे आजार, थायरॉइडचे आजार पूर्णपणे बरे झाले आहेत. या अगोदर माहिती होतं का? नाही. मॅडम, हाताला मुंग्या येतात. कितीतरी दिवसापासून मुंग्या येतात. कितीतरी दिवसापासून मुंग्या येतात. मेडिटेशन सुरू केलं आपलं आणि मुंग्या पूर्णपणे बसल्या. अगोदर थोडी ना माहिती होतं की स्पेशल मुंग्या बसवण्यासाठी ऊर्जेचा वापर होईल. हात पाय वाकडे झाले होते मॅडम. एक पाय लहान होता, एक पाय मोठा होता. एवढा वात होता पायांना. मी स्वयंपाक नाही करायची. मला शक्य नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी करणं. एक दिवस स्वयंपाक आहे, एक दिवस घरचे काम असं करावं लागायचं केलं तर. एवढी तब्येत खराब असायची. आता मॅडम मी सकाळ संध्याकाळ सगळं करते. नव्याने सगळ्या गोष्टीला सुरुवात केली आहे. माहिती होतं का असं की होऊ शकते? नाही. तुम्ही जेवढे लोक नव्याने जुडता, तुम्ही जेवढे लोक नव्याने अनुभव घेता आणि त्या अनुभवाची शिदोरी म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे अनुभव. हो की नाही? आपण सगळे मिळून रेखी देतो. आपण सगळे मिळून प्रयत्न करतो आणि काय करतो तर मेडिटेशन करतो. हो ना. मग हे मेडिटेशन करत असताना आपण त्या टेक्निकनी करतो. ज्याप्रमाणे ऊर्जा फॅन पर्यंत पोहोचवण्यासाठी तिथपर्यंत ऊर्जा येते पण नंतर ते स्वरूप आहे फॅनचं. तिला ते फॅनचं स्वरूप दिलं. हवेचं स्वरूप देण्यासाठी ती टेक्नॉलॉजी वापरली. तेव्हा तिने हवा दिली. येथे लाईट ही टेक्नॉलॉजी वापरली म्हणून मग इथे प्रकाश मिळाला. मग जर काय मी माझ्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा आहे, माझं नैराश्य कमी करायचं आहे, यासाठी जर का मी या ऊर्जेचा वापर करू इच्छित आहे तर मला तेथे त्या प्रकारे त्या ऊर्जेचा वापर करावा लागेल. तेथे वेगळं टेक्निक वापरावं लागेल. हो ना. आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये हेच शिकतो. आपण आध्यात्मिक ऊर्जा भरभरून घेतो. ही कशी घ्यावी हे टेक्निक शिकतो आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या आरोग्यशास्त्रानुसार आपल्या शरीराला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या प्रत्येक चक्राला, प्रत्येक अवयवाला हव्या त्या अफर्मेशन देतो. आणि या ऊर्जेचा वापर त्या विशिष्ट टेक्निकने करतो आणि विशिष्ट आजारासाठी बरा व्हायला मदत होते. अशा प्रकारे आपण ऊर्जेसोबत जोडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. अशी ही ऊर्जा. मी तुमच्या प्रश्नासाठी 2 मिनिट तुम्हाला ओपन करते हा. मला नाही आवडत असं चूप करायला तुम्हाला, पण तुम्ही माईक मध्ये मध्ये सुरू करता.
कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. मग आपण ना आजच्या विषयाकडे जाऊया. अरे तुमचे तर खूप सारे व्हिडिओ बंद आहेत. काही प्रश्न कोणाला? कोणाच्या मनात डोक्यात काही शंका? मी विचारू शकते. बोला. मी शारदा तावरे. हं. अं, मी आता आज नवीन जॉईन झालेली आहे. तर मला ना पाठीचा खूप त्रास आहे. बर, काय झालंय पाठीला? काही नाही, आता म्हणजे जवळजवळ 12 वर्ष झालं पाठीचे मणके, पाठीमाग असं पाठ पण दुखते 12 वर्ष झालं. आणि डोळे आहेत ना, त्या डोळ्यातून टोचतं माझ्या. बर, डॉक्टरने काय सांगितलंय? मी डॉक्टर केले केले सोडून दिले. बर, ते डोळे कोरडे पडतात ना. हा, बोला 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 शारदाताई. कोण आला शारदाताईला मध्येच? तर नक्कीच या तुम्ही ऊर्जेसोबत जुडा आणि अनुभव घ्या. आज तुम्ही जेवढा त्रास सहन करत आहात, नक्कीच त्यामध्ये बदल होईल, एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगते. तुम्ही नियमित मेडिटेशन करा. नियमित मेडिटेशन करसाल तर आज आहे त्यापेक्षा परिस्थिती बदललेली असेल. आणि ही ऊर्जा तुम्ही घेचाल त्या प्रमाणात तुम्हाला मदत करणार आहे. हो आहे. डोळ्यांचा त्रास अनेक जणांचा, हे जे टुचणं आहे डोळ्यांमध्ये, कायम डोळ्यांना काय म्हणू शकतो, घाण राहणं आहे, हे अनेक सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत सेशन मध्ये. करून बघा. आपण काय करतो ना शारदाताई, आपल्या सेशन मध्ये आपण प्रयत्न करत असतो. ओके, प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न आपण करत आहे, आपण करत राहतो. आणि नक्कीच ग्रुप एनर्जी आहे, तुमची स्वतःच मेडिटेशन करायची तयारी आहे. या, होईल, फरक पडेल. हो की नाही? फरक पडेल एवढं तुम्हाला सांगते की आज आहे त्यापेक्षा नक्कीच बदल होणार पुढच्या 40 दिवसात. तो किती होणार आणि ब्रह्मांडाकडून किती घ्यायचं ना, हे तुमची कॅपॅसिटी आहे. ग्रुप तुमच्यासाठी कायम तयार असेल. हो की नाही? आणि ना तुमच्यासारखा बऱ्याच जणांचा पाठीचा वगैरे त्रास खूप कमी झाला आहे, खूप कमी झाला आहे. जर आता तुमचे मनके झिजले असतील बरोबर, तर ते झीज भरून यायला वेळ लागेल. अगदी 40 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी नाही होतील, तुम्हाला नियमितता लागेल. बरोबर. किंवा जेथे तुम्हाला ज्या ज्या ट्रीटमेंटची गरज आहे ती ती ट्रीटमेंट लागेल. पण तरी जे काही असेल त्यामध्ये तुम्हाला आज आहे त्यापेक्षा फरक नक्कीच जाणवणार, एवढं मात्र नक्की. छान, थँक्यू. रेकी म्हणजे काय हे कोणाला समजलं नसेल तर आवर्जून तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ सुरू करा. असे सगळेचे सगळे व्हिडिओ बंद, मग काय फायदा सेशन घेण्याचा? बोला सुनीता ताई. ते म्हटलं माझ्या नातूला थोडी ते शी लागलेली आहे त्याची, आणि खूप ती जागा ना मॅडम लाल झालेली आहे खूपच. तर आणि 1 महिना झाला त्याला. आता नात केवढी आहे यांची? 1 महिन्याची. बरोबर, तुम्ही ग्रुपला फोटो टाका बाळाचा, आपण एनर्जी देऊया आणि बाळाची काळजी घ्या. एका महिन्याच्या बाळाला होतच असते असं, हो ना? द्या तुम्ही ग्रुपला फोटो टाका. मी तुम्हाला टाकलाय मॅडम. बरं, हो, नक्कीच. मला टाकून द्या, बाळाचा फोटो पाठवून द्या. ओके. रेकी रेकी बद्दल कोणाला काही नसेल समजलं तर मला विचारू शकता. सध्या आपला विषय रेकी हा आहे. ओके, डायरेक्ट विचारू. मी मॅडम, मला एक विचारायचं आहे. सानिका बोलते. आत्मा नमस्ते मॅडम. रेकी बद्दल तुम्ही शारीरिक आजारांवरती सगळा उपाय होतात हे सांगितलं, तसं काही उदाहरणं मानसिक आजार किंवा अशा पद्धतीची काहीतरी एक्सप्लेन करा ना. कारण आतापर्यंत तुम्ही जे एक्सप्लेन केलं ते कोणाला हे होतंय, पाठ दुखतेय, हे दुखतंय, त्याच्यावर आहेच आहे. यस ना, मग काय ना, आम्ही ना दर रविवारी सेशन घेतो. दर रविवारी सेशन घेताना आता नव्याने काय झालं, बरोबर की नाही? तर मग तुमच्या प्रश्नानुसारच उत्तर देता येईल की नाही. थँक्यू सानिका, थँक्यू. बघा, मानसिक आजारावर आपण रेकी कशी काम करते.
तर आपण मी हा अगोदर सांगितलं की शारीरिक आणि मानसिक दोनही आजारांवर सगळ्याच आजारांवर हे काम करते. ओके. मानसिक आजार म्हणजे काय तर आम्ही आहे ना विशेष म्हणजे भीती, स्वप्न, नंतर मग नैराश्य हे मोठे मोठे सेशन घेतलेले आहेत. काय राग ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात तर मानसिकतेमध्ये येतात. मानसिकता म्हणजे खूप मोठा विषय आहे. पण तरीही मी तुम्हाला एवढं सांगेल की बघा एक मिनिट. ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर काय होते तर त्या त्या चक्राला त्या त्या अवयवाला हव्या त्या त्या अफर्मेशन्स वैज्ञानिक दृष्ट्या आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या असतात. आणि आपण जे नियमित मेडिटेशन करतो त्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने अगदी नखशिखांत बदल स्वतःमध्ये होतो. शिखांत बदल अगदी स्वतःमध्ये होतो. माईक जर मध्ये मध्ये सुरू झाले ना तर मला म्यूट करावं लागेल, कन्फ्युज होते थोडस. पण काय हरकत नाही. अगदी नखशिखांत बदल आपण स्वतःमध्ये घडवून आणू शकतो. तो कसा तर बघा मनशांती मिळणे. मानसिक आजार म्हणजे काय? हा मानसिक आजार आहे ना खरं म्हणजे ना सानिका आता हे जे शारीरिक आजार सगळे बोलले ना तर याचं सुद्धा मूळ आहे ना ही मानसिकतेमध्येच आहे, विचारांमध्ये आहे. या जगातले 80% आजार फक्त आणि फक्त मानसिक आहेत. ओके. हे जे सगळे आजारांची घेतली आहे आपण इथे मानसिकतेवर काम करतो, प्युरिफिकेशन करतो शरीराचं, मनाचं, सबकॉन्शियस माइंडचं आणि त्या त्या भावना रिमूव्ह करतो, तेव्हा तो सोरायसिस तेव्हा त्या सगळ्या गोष्टीवर बदल होतो. बरोबर. म्हणजे हे जे काही सगळं आहे हे मानसिकच आहे. फक्त या जगातले 10% आजार खरे आहेत आणि 10% जे आहे 10% कुठं अपघात होतो, कुठं व्हायरस येतो, कुठं काही होतो, कुठं काही होतो असं आहे. 80% सगळं इथं आहे, इथं आपल्या माइंडमध्ये. त्यामुळे मी तरी म्हणेल की आतापर्यंतही जेवढं बोललो तेवढं मानसिक आजारावर. पण त्यातल्या त्यात तुम्हाला एवढं सांगेल अगदी सायकॅस्ट्रिकच्या गोळ्या सुरू असलेले कित्येक पेशंट मेडिटेशन करून आता विना औषधी जगत आहेत. आम्ही आमच्या सेशनमध्ये नावं जाहीर करत नाही, कारण काही विशेष गोष्टी असतात ज्या ज्यांनी स्वतः शेअरिंग केली त्यांचं शेअरिंग दिल्या जाते. वाटल्यास तुम्ही आहे ना शेअरिंग बघू शकता. A to Z शेअरिंग बघले की तुम्हाला विशेष व्यक्ती सापडतील, त्या सांगतील की मॅडम गोळ्या बंद केल्या आहेत. अगदी 9 वर्षापासून सुरू असलेल्या गोळ्या बंद केलेल्या आहेत आणि एकच नाही तर आहेत. मन शांती मिळवण्यासाठी. मग आता याला गोळ्या चालू असतील तरच मानसिक त्रास आहे असं आहे का? नाही. दिवसभर ही विचारांची कावकाव 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 जी सुरू असते ना तो पण मानसिक ताणच आहे. कोण असं रिलॅक्स आहे? मस्त मानसिक ताण नसतं म्हणजे काय माहितीये का? मस्त अंथरुणावर गेलं ना की मस्त शांत झोप लागली, नाही कुठला विचार, नाही कुठलं स्वप्न. सकाळी उठलं ना की एकदम ताजं तवानं फ्रेश असणे, की उठता बरोबर आरशात जाऊन बघावंसं वाटणे, उठता बरोबर वाटणे की आता मी मस्त ध्यान केलं पाहिजे, अशी मनाची तयारी असणं म्हणजे तुम्ही तंदुरुस्त आहात, मानसिक तंदुरुस्त आहात. आपल्या आजूबाजूला केवढीही काहीही घटना घडू देत, त्या घटनेचा जो ताण जो स्ट्रेस माझ्यावर येतो आजूबाजूच्या वातावरणाचा, तो कमीत कमी वेळामध्ये मी पुन्हा नॉर्मल मध्ये येणे म्हणजे मला मानसिक ताण नसणे. मला जर एकच एक विचार वारंवार 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 येतो तर कुठेतरी मला स्वतःला बदलण्याची गरज आहे. यस, एवढंच आहे मानसिक ताण. हो ना. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मानसिकता आहे. मग आपल्याला यामध्ये बदल करण्यासाठी 100% ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मदत करते, करते. तुम्ही आज आहात त्यापेक्षा नक्कीच स्वतःला वेगळ्या परिस्थितीत बघू शकता. करावं तुम्हाला लागणार आहे. मी माध्यम असणार आहे एवढं लक्षात घ्या. माझ्याजवळ काही जादू नाहीये,
माझ्याजवळ जादू नाहीये आणि मी ना काही देव नाहीये. बरोबर. ते संत महात्मे साधू संत सगळ्या लोकांना एकदम दुरुस्त करून द्यायचे, स्वतः दुरुस्त करायचे. बरोबर. तेवढी ऊर्जा माझ्याकडे कदाचित नसेल, त्यामुळे मी माझ्या आशीर्वादानेच तुम्हाला दुरुस्त करेल असं नाही. तुम्हाला स्वतःला मेडिटेशन करावं लागेल, तुम्हाला एनर्जी सोबत कनेक्ट व्हावं लागेल आणि मी ना हिलिंग देण्याऐवजी मी तुम्हाला हिलिंग शिकवते. त्यामागचा उद्देश असा की जर का आपण एखाद्या रुग्णाला हील केलं म्हणजे त्याच्यावर उपचार केले, तर तो उपचार मी जोपर्यंत करते तोपर्यंत रुग्ण छान राहतो. पण जर का त्यानंतर पुन्हा एखादा प्रसंग झाला, तेव्हा तो जर हायपर झाला ना, तर मग पुन्हा तो जैसे ती परिस्थितीत येऊ शकते. पुन्हा उपचार सुरू आणि पुन्हा गोळ्या सुरू. मग तुम्ही केव्हापर्यंत हे करसाल? बरोबर. केवढा मोठा खर्च होणार तुमचा यामध्ये. त्यापेक्षा तुम्ही शिकून घ्या आणि आयुष्यभर ऊर्जामय राहा. आणि सांगू काय, जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जोडता, जेव्हा तुम्ही कनेक्ट होता एवढ्या छान प्रकारे, पहिली डिग्री, दुसरी, तिसरी, यामध्ये जेव्हा तुम्ही सगळं मेडिटेशन करता ना, तुम्ही जर मेडिटेशन सोबत जोडलेले राहिलात तर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाहीत. कारण एनर्जी तुम्हाला तशा प्रकारे मदत करत असते. कशा प्रकारे? तर तुमची मनशांती राहते. आता मग मॅडम घरामध्ये तर खूप लोक आहेत जे राग आणून देतात, दिवसभर चिडून देतात मला. आहेत ना अनेक जण सांगणारे, मी ना मॅडम चिडली पाहिजे, मी रागवली पाहिजे, असाच प्रयत्न करतात सगळेजण आणि मग शेवटी आहे ना माझंच नाव बदनाम होते. तर तसं जर होत असेल ना, तर तुम्हाला ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे, या मेडिटेशन मध्ये जोडल्यामुळे लगेच लक्षात येईल, आता हा ना मला चिडवण्यासाठी होत असलेला प्रकार आहे. मंजुश्री, तुला शांत राहायचंय. ओके. आणि समजा राग आलाही राग, तर काय होणार माहितीये काय, तुम्हाला आलेला राग हा जर का 2 तास राहायचा, 4 तास राहायचा, तर तो बिलकुल 15 मिनिटांमध्ये तुम्ही नॉर्मलला येसाल. तर माणूस आहे आपण सगळेजण, आपल्याला राग येणारच नाही का? येऊ शकते. आपण सगळेजण माणूस आहे, आपल्याला ताण येणारच नाही का सानिका? येऊ शकते. बरोबर. आपण माणूसच आहे, आपल्याला विचार येणार नाहीत का? येणारच. कारण ती जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण जे काही आहे ना, त्याचा जो चुकीचा परिणाम आहे तो आपल्यावर जो मोठा होत होता तो छोट्या प्रमाणातच होणार, जो आपण सांभाळू शकणार. मग ती आयुष्याची कुठलीही घटना असो. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की बाबा मी तुम्हाला असं सांगेल की कधी कधी असं होते ना, समोरच्या लोकांना वाटते आता ही व्यक्ती या प्रसंगामधून स्वतःला कशी बाहेर काढेल, शक्यच नाही, हिला पुन्हा उभं राहणं शक्यच नाही. जेव्हा लोकांना असं वाटेल की तुम्ही कोलमडला आहात, आता तुम्ही संपला आहात, आता तुम्ही काहीच करू शकत नाही, असा जरी प्रसंग असेल ना, तरीही त्या प्रसंगामधून तुम्ही एवढ्या सकारात्मक पद्धतीने बाहेर निघाल की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. जेव्हा असं वाटेल समोरच्यांना की तुम्ही संपलात, तेव्हा तुम्ही पुन्हा उठून उभे राहसाल. एवढी ऊर्जा मदत करते, एवढी ऊर्जा मदत करते. तर ही ब्रह्मांडी ऊर्जा अशा प्रकारे आपल्याला मानसिकता दुरुस्त करण्यासाठी मदत करते. आजच्या सेशन मध्ये छोट्याच प्रमाणात तुम्हाला सांगितलं ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेचा मला विसर पडला आहे किंवा हिचा मोठ्या प्रमाणात वापर कसा करावा हे मला माहिती नाही. या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर कसा करून घ्यायचा हे टेक्निक शिकून घेणे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडणे. चलायचं पुढे. आजचा विषय काय होता मला सांगा. आता तुम्हाला सांगावा लागणार, मी विषयच विसरून गेले. काय विषय होता आजचा? आयुष्य अर्थपूर्ण करूया ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने. आयुष्य अर्थपूर्ण करूया ब्रह्मांडी. पद्धतीने. ओके. मग आयुष्य म्हणजे काय, आयुष्याचा अर्थ काय आहे सांगा बरं मला कोणीतरी. एक एक जण हँड राईज करा, एका वेळेस सगळे सगळे बोलतील. आयुष्याचा अर्थ काय आहे? आयुष्य म्हणजे जीवन. आयुष्य म्हणजे जीवन. बरं, अजून? आपलं आयुष्य हे सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी बनलेलं असतं, पण नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचारांनी ते समृद्ध आणि सुखी यशस्वी बनवावं, हा त्या मागचाही हेतू आहे. सुखी आयुष्य असं असू शकतं. ओके, छान. अजून? हा, आयुष्य म्हणजे, मी सांगू का, बोलू का?
हो हो. हा, आयुष्य म्हणजे आपण आनंदी राहावं, आनंदासाठी आयुष्य आहे. बर पूर्ण आपल्याला उत्साही, आनंदी आणि पूर्ण भक्तिमय राहावं याच्यासाठी आयुष्य आहे. बर. आपण कशासाठी आहे सांगतो. आपण आयुष्य म्हणजे काय? आयुष्यात सुंदर जीवन जगण्यासाठी. बर. साठीच म्हणतो. काय अर्थ असेल आयुष्याचा? आत्मा नमस्ते मॅडम. परमेश्वराने दिलेले श्वास. बर. परमेश्वराने दिलेले श्वास. बरं बरं. परमेश्वराने दिलेले श्वास. बोला सोनल. छान. थँक्यू सुदर्शन. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. छान. स्वतः आनंदित राहून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न. छान. बस. एवढंच. ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे. तर या आयुष्याला पूर्ण आनंदित राहावं, पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यामध्ये चेचून घ्यावी म्हणून आयुष्य आहे. बर. ओके. तुम्हाला असं वाटतं का एवढ्या सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आयुष्याचा खरोखर काहीतरी अर्थ कोणीतरी सांगितला, प्रॉपर अर्थ, हे म्हणजे आयुष्य? जीवन मृत्यू जे सांगितलं त्यांनी, जीवनापासून मृत्यूपर्यंत, ते बरोबर अर्थ आहे. तो प्रवास. ओके. तो प्रवास म्हणजे आयुष्य. बरोबर. ओके. आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व हे म्हणजे आयुष्य. आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व म्हणजे आयुष्य. ओके. असं सगळं जीवन म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय, खरं तर जीवनाचा अर्थ काय आहे माहिती का? खरं तर जीवनाचा अर्थ काय आहे? खरं तर जीवनाचा अर्थ काहीच नाहीये. ओके. आज मी आनंदी आहे, मी म्हणते जीवन म्हणजे आनंद आहे. आज मी दुःखी आहे, आज मी म्हणते की जीवन म्हणजे काय बापा, संघर्ष आहे. हो ना. ज्या दिवशी मुलांच्या एक्झाम असतात तेव्हा मुलं म्हणतात जीवन म्हणजे काय, अभ्यासच अभ्यास आहे, अभ्यासच अभ्यास आहे. जेव्हा आयुष्याचे त्या गोष्टीचे फळ मिळायला सुरुवात होते तेव्हा जीवन म्हणजे काय, तर मज्जाच मज्जा आहे. हो ना. जेव्हा काय म्हणूया आपण, जेव्हा दिवसभर मोबाईल बघायला भेटतो ना, तेव्हा जीवन म्हणजे काय, तर मोबाईल पाहणं आहे की नाही, मज्जा करणं आहे. लहानपणी होतो तेव्हा जीवन म्हणजे काय होतं आपल्यासाठी, तर खेळ खेळा, राहा छान, हो की नाही, मजा करा. थोडस मोठं झालं तेव्हा अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. जरासं मोठं झालं, लागला का जॉब, जिथं कुठं जा. जीवन म्हणजे काय झालं तिथं, तू काय करतोस, काय करत आहे, काय जॉब आहे तुझा, काय जॉब करतेस, आहे ना. पुढे थोडस पुढे गेलं, लग्न झालं का? अरे लग्न झालं म्हणजेच जीवन आहे. बऱ्याच जणांचं असं होतं, अरे बापरे लग्न नाही झालं म्हणजे मोठा प्रश्न आहे. म्हणजे काय, तर जीवनाचं ते टार्गेट झालं, हो की नाही. जॉब जॉब मिळवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, मुलाकडे काय आहे काय नाही, ह्या या 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 सगळी गोष्टी आपण ना या अशा अशा दृष्टीने आपण आतापर्यंत जीवनाकडे बघितलं. ज्या दिवशी ज्या प्रकारे अनुभव आपण घेतला ना, तसं आपलं त्या दिवसचं जीवन होतं. आजचा दिवस छान होता, लग्न आहे तर, एखाद्याचं लग्न आहे, एखाद्याने त्याच लग्नामध्ये एखाद्याचं व्यवसाय आहे कशाचा, बिछायचा, तर तो थकला, त्याच्यासाठी तो दिवस म्हणजे बिझनेस आहे. हो ना. त्याच्यासाठी तोच विवाह सोहळा म्हणजे केवढा मोठा त्याच्या डोक्याला ताण आहे, कारण तो मॅनेजमेंट करतो आहे, हो की नाही. म्हणजे एकच प्रसंग एकाच दिवशी अनेक जणांसाठी जीवनाचा वेगळा अर्थ दाखवू शकतो. हो, असू शकते. यस. एकाच दिवशी दोन कलिग्स आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. एकासाठी तो दिवस यशाचा असू शकते, एकासाठी तो दिवस थोडासा कमी असू शकते. कुठं सुख असू शकते, कुठं दुःख असू शकते. मग खरं आयुष्य काय आहे? खरं तर परिस्थिती अशी आहे आणि सत्यता ही अशी आहे की आयुष्य आहे ना, आयुष्याला अर्थच नाही आहे.
आयुष्य खाली आहे आणि अर्थरहित आहे. रिकामा हे आयुष्य. अरे काय सांगत आहेत मॅडम असं? हो, आयुष्य खाली आहे, अर्थरहित आहे. आयुष्याला काहीही अर्थ नाही. या आयुष्याला काय काय अर्थ द्यायचा, या आयुष्यामध्ये कुठले कुठले रंग भरायचे, हे मी ठरवणार माझ्या आयुष्यात. खरं तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे. आजही ठरवलं ना तर मी दिवस रात्र रडू शकते. पण माझ्या आयुष्याला रडण्यात घालवायचं, की माझ्या आयुष्याला मी एका नव्या दिशेने वळवायचं, आनंदात घालवायचं, ही ताकद कोणामध्ये आहे? तर ती ताकद आहे माझ्यामध्ये. म्हणून आयुष्याला अर्थ नाही आहे. आयुष्याला अर्थ नाही आहे, ते खाली आहे. त्यामध्ये काय भरायचं आणि त्या आयुष्याला काय अर्थ द्यायचा, ते आयुष्याला कुठल्या प्रकारे अर्थपूर्ण करायचं, हे कोण ठरवणार? कोण ठरवणार? बोला अर्चनाताई. मीच ठरवणार. मी ठरवणार. येस. आजपर्यंत मला कधी माझं आयुष्य या प्रकारे वाटलं, कधी त्या प्रकारे वाटलं, कधी सुखी वाटलं, कधी दुखी वाटलं, कधी स्ट्रेस वाटला, कधी शांती वाटली. दोन्ही झुल्यांमध्ये माझं आयुष्य झुलत राहिलं, झुलत राहिलं, झुलत राहिलं. खरं तर ते आयुष्य होतं काय? नाही. खरं तर तोच आयुष्याचा अर्थ होता का? नाही. आज जर मी म्हणेल की आजच्या सेशन मध्ये आनंद आहे, आपण सेशन ऐकता आहात म्हणून आनंद आहे. काही लोकांना सेशन काही जसं मला असं वाटेल मी सेशन घेते आहे म्हणून आनंद आहे, आणि काही लोकांना मात्र असं असेल की यांचे सेशन खूप छान होतात म्हणून टेन्शन आहे. हो ना, असू शकते ना. काल एका सन्माननीय ताईंनी रात्री 3 वाजता युट्यूबला छान कमेंट केली खोडचं, आणि ना मला स्पेशल मेसेज टाकला. किती वाजता? रात्री 3 वाजता. किती मेहनत घेतली असेल माझ्या व्हिडिओ बघायला. रात्री 3 वाजेपर्यंत व्हिडिओ पाहिला, त्याच्यावर अभ्यास केला आणि मेसेज टाकला. तर कारण काय, तर मी त्यांना थँक्यू म्हटलं. तुम्ही खरं तर तुम्ही कशीही कमेंट करू दे, पण तुम्ही केली, आणि 3 वाजेपर्यंत माझ्यासाठी तो तुमचा वेळ, तुमचे डोळे, तुमची झोप, सगळ्या गोष्टी टाकल्या. बरोबर ना? तर काय आहे याचा अर्थ? याचा अर्थ त्यांच्यासाठी सेशन म्हणजे वेगळा भाग आहे. मी कुठं चुका काढू शकते हा आहे, आणि माझ्यासाठी आहे की मी पुढच्या सेशनला आणखी किती चुका दुरुस्त करू शकते हा आहे. कारण माणूस आहे, चूक होणारच. मी सुद्धा नव्याने शिकत आहे तुमच्या बरोबर. तुम्ही दररोज येणारे नवे सदस्य मला नवा अनुभव देता, हो की नाही? आपण माणूस आहे, पुन्हा पुन्हा शिकत जातो. सेम माझ्या आयुष्याचा परवाला जो अर्थ होता तो आज वेगळा असू शकतो. माझ्या आयुष्याचा एका वळणावर अर्थ असा होता की मी रडलो ना थोडस की अंगावरची काच निघून जाते. ओके, तो होता. की आपण थोडस रडून घेतलं ना की सापाच्या अंगावरची कशी काच निघते ना, तसं आपल्या अंगावरची काच निघून जाते आणि नव्याने पुन्हा उत्साहाने पुढे राहतो. म्हणजे रडून घ्यावं, असा कुठेतरी आयुष्याचा अर्थ होता. आता आयुष्याचा अर्थ असा आहे की कशाला रडायचं, आनंदी आनंद सर्वीकडे, इतरांच्या आयुष्यामध्ये सकाळपासून आनंद आणण्यासाठी प्रयत्न करायचा, हा आता आयुष्याचा अर्थ झाला आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला आपलं आयुष्य अर्थपूर्ण करायचं आहे. आणि हे अर्थपूर्ण कसं करता येईल, तर या ब्रह्मांड ऊर्जेच्या साहाय्याने. नक्कीच जे लोक रेकी नाही शिकले ना ते सुद्धा आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण करू शकतात. पण जे लोक ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुडले ना, 100% गॅरंटी देते की त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांना नक्कीच समजणार. माझा जन्म इथे कशासाठी झालेला आहे हे नक्कीच समजणार. कारण तशी इंट्युशन आणि तशा प्रकारचं आयुष्याला वळण आपण आपल्या देत असतो, तशा प्रकारे प्रोग्रामिंग करत असतो छान, आणि आयुष्य बदलून जातं. आपण काय म्हणतो, आयुष्य बदलवणारी व्यक्ती, तर मे बी आपल्यापैकी अनेक जण इतरांचं आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती होतील, इतरांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणणाऱ्या व्यक्ती होतील. तुम्ही ठरवणार तुमच्या आयुष्याचा अर्थ काय आहे. आयुष्याला काहीच अर्थ नाहीये, मी ठरवणार काय आहे अर्थ. मी ठरवणार मला कसं जगायचं, आणि मला जसं जगायचं आहे तोच माझ्या आयुष्याचा अर्थ आहे. माझ्या आयुष्याचा अर्थ आनंद असू शकतो,
माझा आयुष्याचा अर्थ आनंद वाटणे असू शकतो. काय आहे तुम्हाला क्रिएट करावं लागेल आणि हे क्रिएट करण्याची क्षमता हे ब्रह्मांड आपल्यामध्ये देणार आहे. म्हणून ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आपलं आयुष्याचं उद्दिष्ट निश्चित करा आणि आपलं आयुष्य अर्थपूर्ण बनवा. मला माझ्या आयुष्याला काय अर्थ द्यायचा आहे, मला माझ्या आयुष्याला कुठं न्यायचं आहे, मला कुठल्या परिस्थितीमधून बाहेर निघायचं आहे. ठीक आहे, मला माहितीये रेकी शिकायला येणारे अनेक जण नाही सर्वच जण एका विशिष्ट परिस्थितीमधून बाहेर निघायचं म्हणून आलेले असतात. हो, त्या परिस्थितीमधून बाहेर आलोत, आता पुढे काय करायचं, या जीवनाला अर्थ काय द्यायचा, हे कोण ठरवणार? मीच ठरवणार माझ्या आयुष्याला अर्थ काय द्यायचा. माझं काय म्हणूया आपण, न्यू जर्नी काय करायची हे मी ठरवणार. नवं आयुष्य कसं जगायचं आहे हे मी ठरवणार. कोणाला सांगायचंय काहीतरी? नक्कीच बोलू शकता. कोणाला काय समजलं आजच्या सेशन मधून? एक एक हँड राईज. बोला बोला. रेकीशी जुळले ना, ज्यावेळेस तुमच्याशी संपर्क झाला तसं टर्निंग पॉइंट आला ताई आयुष्याला. म्हणजे सगळं चांगलं 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 असं मला तरी वाटतंय. हे व्याधी तर दूर होणारच, व्याधी तर काय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. नक्कीच. छान. थँक्यू. 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 काय म्हणता सुनीता, बोलायचं? बोला. मॅडम, फार छान कन्सेप्ट सांगितलं तुम्ही आता, का आपलं आयुष्य आपण कसं जगायचं ते आपण ठरवलं पाहिजे. हा एकदम छान कन्सेप्ट आहे. म्हणजे इतक्या दिवस आपण काय करत होतो की दुसऱ्याला राग गेली म्हणून असं वागायचं, किंवा दुसऱ्याला वाईट वाटलं म्हणून आपण असं वागायचं. मला वाटतं हे कदाचित चुकीचं होतं, पण आपण आपला निर्णय घेण्यामध्ये, आपलं स्वतःचं आयुष्य जगण्यामध्ये आपण स्वतःच निर्णय घेतला पाहिजे. आणि मे बी हे रेखीमध्ये आल्यापासून हे ऑटोमॅटिक होतं. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं का कन्सेप्ट खूप छान सांगितलं तुम्ही. आपल्या आयुष्याचा निर्णय आपणच घेतला पाहिजे जगण्यासाठी. तुमचा रेकीचा अनुभव सांगा सुनीता. एक मिनिट, मी रेंज मध्ये जाते मॅडम. हो. ओके, तोपर्यंत मी यांना बोलू देते. कोणी हँड राईज केला आहे? आजच्या सेशन मधून मला काय मिळालं? ओके, ग्रँड मास्टर, सगळ्यांची अपेक्षा आहे उत्तराची. बोला वैशाली ताई कुडाळे, काय मिळालं तुम्हाला? माईक सुरू करा. हे जीवन जे आहे ते आपलं चढ उताराचं तर आहेच, पण त्याला आपण आपल्या आयुष्याला कसं वळण द्यायचं हे आपण ठरवणार. ते जर ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण जोडलं गेलो तर आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्याला वळण देऊ शकतो. यस, खूप छान. थँक्यू वैशाली ताई. थँक्यू. थँक्यू. निशिगंधा. नमस्ते आत्मा. आत्मा नमस्ते मॅम. प्रॅक्टिसला वेळ लागेल. हा, आपल्या आयुष्याचे इंद्रधनुष्य आपण कसं तयार करावं, ही जी कन्सेप्ट आहे ही मला खूप छान आवडली. आणि आतापर्यंत दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगलो, आता स्वतःसाठी स्वतःनी तयार करून आयुष्य जगायचंय. आयुष्यात सुंदर सुंदर रंग भरायचे, सकारात्मक रंग भरून दुसऱ्यांना सकारात्मकता पोचवायची. ही कन्सेप्ट आवडली खूप आणि आनंद वाटायचा आहे. खूप छान. थँक्यू निशिगंधा. थँक्यू. 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 थँक्यू मॅम. बोलण्याची संधी. थँक्यू. सर्वांनाच मिळेल बोलण्याची संधी, का नाही मिळणार? बोला माधव दादा. बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसांनी आयुष्याबद्दल बरंच काही बोलले. तसं ते मंगेश पाडगावकर म्हणतात तसं कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. तसं आहे ते. असं आयुष्य म्हणजे खरा म्हणजे कोरा कॅनव्हास असतो, त्याच्यात आपण काय रंग भरते. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना जेव्हा 2 जन्मठेपाची इच्छा झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोचं म्हणजे काय म्हणतात ते समाधान किंवा सांत्वन असंच केलं की कावळा चिमणी सारखा जर एखाद्या घरच्यात संसार करायचा तर सगळेच करतात. माईक जवळ घ्या नंतर प्लीज. Yes.
तसं जर संसार करायचाच असेल तर मग तसं सगळीकडेच होत असतो, सगळ्यांचा संसार होत असतो. पण जर समजा माझ्या संसाराचं संपवून जर समजा मी आपल्या देशासाठी काय करत असेल ना, तर तो माझा मोठा संसार असेल. हे पण त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केवढा वेगळा होता. जसं तुम्ही म्हणालात तसं आपलं संकुचित विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची एक आपल्याला शक्ती प्राप्त होते, किंवा हेही जास्त महत्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू. छान. थँक्यू. 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 नक्कीच खूप छान. हँड राईज केला तरच मी संधी देऊ शकेल ना. मला कसं समजणार कोणाला बोलायचं आहे तर. सगळ्यांचं म्हणणं असते मॅडमनी ना मन समजून घ्यावं. हो ना किशोर दादा, बोला. माईक. हा, केला चालू मी. आत्मा नमस्ते मॅडम. ऍक्च्युली मगाशी ज्या ताईंनी सांगितलं की आयुष्य म्हणजे काय, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास हे आयुष्य, हे बरोबर आहे. आणि तुम्ही जे बोललात ते एकदम 100% सत्य आहे की आज इथं जे काय 80-90 लोक जमलेले आहेत, ते लोक काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणून ते इथे जॉईन झालेले आहेत. आणि तुम्ही बोलला तेही बरोबर आहे की त्या प्रॉब्लेम मधून आपण सुटतो, पण पुढे आपण जे ब्रह्मांडाशी नातं आपलं जुळलं जातं त्याच्यामुळे येणाऱ्या अडचणीवर मात करायची शक्ती आपल्याला इथे मिळते. आता मी मेडिकल फील्ड मधून असल्यामुळं मी बऱ्याच वेळा बघितलं, लोक शारीरिक मानसिक व्याधींनी ग्रस्त असतात. शारीरिक याच्यावर डॉक्टर्स लोक ट्रीटमेंट करतात, मानसिक याच्यावरही सायकॅट्रिक ट्रीटमेंट करतात. परंतु ते कसं असतं की तुमची औषधं चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला त्याचं हे होतं. औषधांनी एकदा बंद केली की परत पुढे आहे तशीच ती परिस्थिती पुढे उभं राहते. पण इथं कसं होतं, रेकीमध्ये काय होतं की रेकीमध्ये तुमचे एकतर सेवन चक्र बॅलन्स केले जातात आणि तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला जातो. असं म्हणतात की आय डोनेट करता येतात, ऍटिट्यूड डोनेट करता येत नाही. तर तसं आहे हे की रेखेच्या माध्यमातून एक दृष्टिकोन आपण डोनेट करू शकतो, हे मला पहिल्यांदा समजलं आज. धन्यवाद. थँक्यू. 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 खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बोला विद्याताई पाटील. आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना आत्मा नमस्ते. मला असं वाटतं की आपण रेकीमध्ये येतो तर रेकीचे जे नियम आहेत तर ते लहानपणापासून आपण बरेच शिकत असतो. बोधकथा असतात, भरपूर काहीतरी याच्यातून शिकत असतो, पण ऍक्च्युअल आपल्या जीवनात आपण कसं आणायचं हे आपल्याला कळत नाही. पण रेकीमध्ये येतो तेव्हा ते आपल्याला आपण ते स्वतः ते जगतो आणि आपण ते का करावं, प्रामाणिकपणा आहे तर तो मी का करावा, तर याचं उत्तर आपल्याला त्याच्यात मिळतं आणि आपण अगदी मनापासून ते करायला लागतो. कारण याच्यामध्ये आपला पण फायदा आहे आणि समोरच्याचा पण फायदा आहे हे आपल्याला त्यात समजून येतं रेकीमध्ये आल्यानंतर. आणि खूप डीप मध्ये त्याचा आपण जाऊन त्याचा विचार करतो. त्यामुळे रेकीमुळेच हे शक्य होतं असं मला वाटतं. आणि रेकीमध्ये आल्यापासून बरेचसे आपले प्रश्न सुटतात आणि त्यामुळे असं खूप छान वाटतंय. आता सध्या तरी मस्त वाटतंय. खूप छान. नक्कीच खूप छान. प्रश्न तर सुटतातच. मज्जा येते. ओके सुनीताला बोलायचं होतं. रेंज मध्ये गेला सुनीता. हो. सगळी नावं परत परत झाले आपल्याकडे. हा बोला सुनीता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी आता ग्रँड मास्टर्सला आहे. मी रेखीचे पूर्ण 3 डिग्री कंप्लीट केलेल्या आहेत. पण प्रत्येक डिग्रीच्या टप्प्यामध्ये मला एक वेगळा अनुभव येत गेलेला आहे. तर मला थोडक्यात सांगणं म्हणजे मी माझं सोल आतमधनं खुश आनंदी झालेला आहे. आणि मी पहिले प्रत्येक गोष्टीवर शुल्लक गोष्टीवर मला टेन्शन यायचं किंवा मी विचारात पडायची. आणि मी पास्ट मध्ये फार जगायची आणि फ्युचर मध्ये म्हणजे चालू याच्यामध्ये मी प्रेझेंट मध्ये कमी जगत होती आणि पास्ट आणि फ्युचरचा फार विचार करायची. पण मग पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन केल्यानंतर 7 दिवसाचं तेव्हा मला फरक जाणवला. नंतर मी सेकंड डिग्रीला गेल्यानंतर 21 दिवसाचं मेडिटेशन केलं. थर्ड डिग्रीला 21 दिवसाचं मेडिटेशन केलेलं आहे आणि मी ग्रँड मास्टर्सला गेली आता. पण या 3 टप्प्यांमध्ये मला फार छान अनुभव आलेला आहे. मेन म्हणजे मी आता निर्णय घेण्यामध्ये सक्षम झालेली आहे. कोणत्या वेळेस काय बोलायचं किंवा कुठल्या व्यक्तीला काय बोलायचं आणि व्यक्ती ओळखण्यामध्ये मी एकदम सक्षम झालेली आहे. म्हणजे कुठली व्यक्ती कशी किंवा काय हे मी एकदम ओळखू शकते आता. आणि रेकीमय जीवन म्हणजे दुधामध्ये साखर कसं घोळतो आपण त्याप्रमाणे आयुष्य चाललेलं आहे आता. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक अडचणीला सोल्युशन मिळतंय. रेकी म्हणजे काही फार जादू करत नाही, पण मग आपल्या प्रत्येक सिच्युएशन वरती आपल्याला निर्णय घेण्यामध्ये आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यामध्ये आपल्याला आपण सक्षम असतो.
आणि कुठल्या वेळेस कुठला निर्णय घ्यायचा हे पण समजतं आपल्याला. आणि सिच्युएशन हळूहळू हळू हँडल करतो आपण आणि ती सिच्युएशन हळूहळू कमी होत चालते किंवा आपण प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह होतात. तर असा माझा अनुभव आहे रेखीमध्ये. थँक्यू मॅडम. छान. ते शुगरचं सांगा ना आम्हाला. खूपच छान हा, सुनीताताई. माझी शुगर आता आता मी 2-3 दिवसापूर्वी माझी शुगर चेक केली. तर माझे पहिले शुगरचे रिपोर्ट मी 3 महिन्याचे रॅन्डम करायची तेव्हा 5.7, 5.8 किंवा 6 पर्यंत माझे रॅन्डम शुगरचं 3 महिन्याचा ऍव्हरेज होता. आणि आता मागच्या महिन्याची केली तर जेवायच्या आधी माझी 80 होती आणि जेवल्यानंतर माझी 74 निघाली. आणि मेडिसिन नाही किंवा माझी आता वॉकिंग पण बंद होती 2 महिन्यापासून. तर मी स्वतः अनुभव घेतला, म्हटलं रेखीमध्ये आपण आलो तर बघू आपण अनुभव घेऊ. तर मला असं शुगरचा अनुभव आलेला आहे. जेवायच्या आधीची 80 आणि जेवल्यानंतर 74. हे तर उलट झालं ना, जेवणानंतर वाढते तुमची हो कमी झाली. हो हो मग तेच अनुभव सांगितलं मग मी. म्हणजे कदाचित चक्र बॅलन्स झाल्यामुळे असं आलं असणार आहे. म्हणजे नेगेटिव्ह पॉवर आपली सगळी बॉडीतनं बाहेर निघते, त्याच्यामुळे कदाचित झालं असेल असं. नॉर्मल आहे का ती कंडिशन पण? एकदम लो झाली काय उलट. म्हणता मॅडम? जेवणानंतर जर हो 80च्या आत असेल तर लो शुगर झाली. लो लो हो लो झाली. आता आपल्याला बॅलन्स ठेवायची आहे. ओके. हो. बॅलन्स ठेवा. माझी शुगर बॅलन्स आहे ह्या अफर्मेशन असाव्या. खूप छान सुनीता, खूप छान. कारण जी मोठी जास्त होती ती आता अगदी खूप कमी पण नको व्हायला, बॅलन्स राहायला पाहिजे. हा, ओके. छान छान. सुरेखा, काय शिकल्यात तुम्ही आज? नमस्ते मॅडम. मी रेकीला जॉईन होऊन 7 दिवस झाले. आता सेकंड अटेम्प्ट घेतले परवा. आणि इतके दिवस मी प्रत्येकाकडून अपेक्षा करत होते त्यांनी असं वागावं, त्यांनी तसं वागावं, हे करावं. पण आता मी सेल्फ लव्ह करू लागले आणि आता माझा जास्तीत जास्त वेळ माझ्याकडे केंद्रित झाला आणि नको त्या गोष्टीवर जो विचार येत होता तो खूप कमी झाला. आणि आता मला खूप छान वाटत आहे. म्हणजे आयुष्य जगायला एक दिशा मिळाल्यासारखं वाटतं की म्हणजे आपण स्वतः काय करू शकतो ते आपण करायला हवं, इतरांकडे लक्ष न दे, म्हणजे कमी करू. बरोबर असं वाटलं. बरोबर. छान, मस्त. जीवनाचा अर्थ काय समजला संध्या मिस्त्री आज? काय काय क्रिएट केलं आपण? आहेत का की अचानक नाव घेतलं गेलं? माईक सुरू. आत्मनमस्ते मॅडम. रेकीने मला खूप काही दिले मॅडम. मनशांती दिली, आत्मविश्वास दिला, एक सकारात्मक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला की सगळं छान होणार आहे आणि उगाच चिंता करायची नाही. उगाच सगळं काही छान होईल असा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला की आहे त्या समस्येतून आपण लवकरात लवकर बाहेर पडू जीवनाकडे. आणि खूप आनंद दिला मॅडम. मनशांती सगळ्यात मोठी दिली, जे म्हणजे प्रेझेंट मध्ये जगण्याचा, भविष्याची चिंता आणि पास्ट झालेल्या गोष्टींचा म्हणजे मनाला सारखा जो त्रास करून घेतो आपण स्त्रिया, तर तो माझा पूर्णपणे म्हणजे मी त्यातून बाहेर निघाली. खूप छान. छान छान. बहुत बढिया. थँक्यू संध्या. थँक्यू थँक्यू. अर्चना, मला असं विचारायचं आहे, आजच्या सेशन मधून काय मिळालं? तुम्हीच अर्चना, ह्या अर्चना, भरपूर अर्चना आहेत आपल्याकडे. यस, तुम्हीच. मला असं वाटतं मॅडम, एक मिनिट, माईक चालू आहे. आत्मनमस्ते मॅडम. मला अगदी ज्यावेळेस तुम्ही 5 तत्वांचा जो व्हिडिओ पाठवलेला, ते व्हिडिओ इतके सुंदर आहेत की मला असं वाटलं की ह्या तत्वांचा सर्वांनी जर अंगीकार केला तर नक्कीच ह्या पृथ्वी तलावर रामराज्य येईल, सतयुग येईल. खरोखर अगदी मनापासून मला ते व्हिडिओ इतके आवडले. खूपच सुंदर ते व्हिडिओ होते. आणि कधी न विचार केलेल्या गोष्टी त्या व्हिडिओमधून आपल्याला, आणि रेकीमधून तर मला आता असं वाटतंय की जे जे आपल्याला हवं आहे, जे जे काही मनात आहे ते सगळं आपल्याला रेकी देणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात मनशांती. 5-6 दिवस झाले मला जॉईंट होऊन. पहिल्या डिग्रीमध्ये आहे मी आणि
खूप छान अनुभव या ठिकाणी. रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स. माझ्याही मनामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींची भीती असायची आणि एकाच गोष्टीवर मी खूप खूप जास्त विचार करत होते. कोणी अगदी एक शब्द जरी बोललं तरी माझ्या खूप मनाला लागतं ते. पण रेकी सुरू केल्यापासून अतिशय मनशांती मला त्या ठिकाणी मिळते आहे आणि खरोखर उज्ज्वल भविष्य या ठिकाणी प्रत्येकाचं होऊ शकतं असंच मला या ठिकाणी वाटतं रेकीमधून. आणि खरोखर ते 5 व्हिडिओ तर अतिशय सुंदर, खूपच सुंदर आहेत. 5ही विचार खूप छान आहेत ते. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगता खूपच छान. धन्यवाद मॅडम. थँक्यू. तुम्ही देता मला ती ऊर्जा सगळेजण. चोर आहे समजा, मी तुमच्याकडून ऊर्जा घेत असते. थँक्यू अर्चना ताई. थँक्यू. प्रीती पाटील. आवाज नाही येते प्रीती. प्रीती आवाज नाही आहे. नाही. नाही. ब्लूटूथ बंद करा ठीक, आणि मग सुरू होईल ते. नाही आवाज नाही आला पण आम्हाला अजून. तुम्हाला आला का? नाही, आवाज नाही येते. नाही. ओके, तुम्ही तुमचा आवाज क्लिअर करा, एक वेळ लिव्ह करा आणि परत जॉईन करा. तोपर्यंत सुदर्शना चव्हाण, आज तुम्हाला काय वाटलं आजच्या सेशन मधून? नवीन लोकांना पण संधी देऊ तोपर्यंत. माईक कोण सुरू करणार? सगळ्या महिलांना मातृदिनाच्या शुभेच्छा आजच्या द्यायचं नाही. हो. खूप खूप धन्यवाद माधव काका. धन्यवाद. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. माझा हा 5वा किंवा 6वा दिवस आहे. 7 तारखेला मी जॉईन केलं होतं आणि ह्या सेशन मध्ये आज मला हे कळालं की बाबा रेकी म्हणजे काय, रे म्हणजे काय, की म्हणजे काय. माझ्यासाठी सगळं नवीनच होतं, पण त्याच्यातून मला हे शिकण्यासारखं मिळालं की बाबा ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, प्राण ऊर्जा म्हणजे काय, हे मी माहिती होतं सगळं, पण अंमलात कसं आणायचं, प्रॅक्टिकल कसं करायचं हे जाणून नव्हतं एवढं. आणि तुमच्याशी कनेक्ट झाल्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात आता मी अप्लाय करायला लागले. मेडिटेशनमुळे ते मला समजायला लागलं. आणि मेडिटेशन असं आहे, छान आहेत मेडिटेशन, की बाबा आपल्याला कशा प्रकारे पुढे जायचंय आणि मेडिटेशनद्वारे आध्यात्मिक ऊर्जा कसं मिळवायचे. आणि मला जास्तीत जास्त ध्यानाला बसायचं आवड वाटू लागले. आणि दुसरी गोष्ट, मी उगाचच मुलगा माझा 12वीला आहे आणि उगाचच असं चिडचिड, टेन्शन असं होतं. उगाचच आपल्याला टेन्शन येतं, चिडचिड येते. ह्याच कधी उठणार हा, तो व्यवस्थित करेल का, असं तसं. पण आता ते मग 4 दिवसामध्येच मला थोडस माझ्यामध्ये फरक जाणवलाय. त्याचं तो करतोय, व्यवस्थित राहते, मग मी कशाला चिड करते? कारण काय? गरजच नाहीये ना, सगळं तर व्यवस्थित, उगाचच काही कारण नसताना ते कोण बोललं, हे कोण बोललं, उगाचच टेन्शन. म्हणजे काय, असं हे कमी झालंय माझं बऱ्याच प्रमाणात. खूप छान. हा. तो अभ्यास करतो, आणि त्याची आहे, त्याचीच परीक्षा राहू द्या, ती परीक्षा आपली करू नका. त्याला सपोर्ट करा. आपण ना त्या परीक्षे, मुलं 10वीला आहेत, 12वीला आहेत, त्या परीक्षेचा आपण ताण घेतो आणि त्यांची एनर्जी कमी करतो. उलट मुलांना हो. रिलॅक्सफुल अभ्यास करता, आपण त्यांचा ताण घेऊन घेऊन त्यांची एनर्जी कमी करतो. कुठला न्याय आहे हा? हा. आणि मॅडम एक विचारायचं होतं, असं 10वी 12वीच्या मुलांसाठी आपण घरामध्ये 5-6 मिनिटाचे असे व्हिडिओ जर तुम्ही जर सेवा म्हणून किंवा काय असं जर बनवले तर आम्ही मुलांना देऊ शकतो. असं नक्कीच आपण प्रयत्न करू. 5-6 मिनिटाचे तरी. हा हा, चालेल. थँक्यू. जे थँक्यू. आपल्याला जमेल ते आपण करूया. आपण आता मुलांसाठी, बच्चांसाठी एक बऱ्याच जणांची मागणी आली आहे, त्यामुळे एक बॅच घ्यायची आहे.
त्यांच्यासाठी, तर त्यांचा अभ्यास तयार करणं सुरू आहे. मॅडम जरा अच्छा लवकर अच्छा. घ्या, कारण जून मध्ये शाळा चालू होत आहेत. हो हो हो, 15 दिवसात मग आटोपेल असा विचार परीला करते. स्वराजला आणि परीला बसवायचंय. हो नक्कीच. सारिकाची मुलगी आहे. येस येस. अर्चना ताई पुन्हा हँड राईज केला, बोला. हो मॅडम, माझी मुलगी आता MBA जी एंट्रन्स आहे कॅटचं प्रिपरेशन करते. तर तिचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आता आपले हे जे सेशन्स आहेत हे तर खूप म्हणजे जास्त प्रमाणात आहे, मेडिटेशन किंवा भरपूर वेळ द्यावा लागतो. तसं ती देऊ नाही शकत एवढा, पण मग असं थोड्या प्रमाणात काही असे व्हिडिओ किंवा काही मेडिटेशन आहेत का असं? आहेत, आपण प्रयत्न करूया तसे. आपल्या सेकंड डिग्री मध्ये आपला पॉवर बॉल वगैरे कमी मिनिटाचा आहे ना, तो करायला सांगा, शिकवून सिम्बॉल नाही शिकवू शकत आपण सध्या त्यांना. सिम्बॉल मध्ये शिकवता येतील तुम्हाला, सिम्बॉल नाही देता येतील, पण तुम्ही पॉवर बॉल शिकवू शकता तिला. ओके ओके थँक्यू. छोट्या मोठ्या टेक्निक्स केल्या की बराच फरक पडतो. आहेत ना मेडिटेशन भरपूर आहेत, काळजी करू नका. विद्यार्थ्यांसाठी देऊया आपण. ओके. प्रीती पाटील आल्या वापिस. आत्मा नमस्ते मॅम, येतोय आवाज आता? हो आता येतोय. जरा मोठ्यात बोलावं लागेल फक्त. हो. आजच्या सेशन मधून आपल्याला सगळ्यांना हे म्हणजे शिकायला मिळालं की आपण स्वतःच्या जीवनाकडे आपण सकारात्मकतेने आपण बघू शकतो आणि आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच आहोत. हे आजच्या सेशन मधून कळालं आपल्याला सगळ्यांना, आणि मला तरी स्वतः. छान, मस्त. काय म्हणता अनुराधा जोशी? सॉरी उशीर झाला जरा चेक करायला. काही नाही, छान वाटलं एकदम मस्त. आज स्वेटर बिटर म्हणजे काय थंडी आहे का तुमच्या गावाकडे? नाही नाही, उशीर झाला, थोडे बाहेर गेले होते. बर. हा सॉरी मॅडम. नाही नाही नाही, आपल्या सेशन मध्ये नो सॉरी नो थँक्यू. कधीच नसते तसं. ते आजचं सेशन, आजचा विषय खरोखर छोटासा होता आणि मॅडम मी बोलू? हो मॅडम मी बोलू? मग आयुष्य म्हणजे काय ह्याचा मी माझ्या आधी आत्मा नमस्ते सगळ्यांना. आयुष्य म्हणजे काय हा मी माझ्या दृष्टीने एक विचार मांडते आहे थोडक्यात. आयुष्य म्हणजे एक जीवन जगण्याचा रंगमंच आहे आणि ह्या रंगमंचावरचे आपण सगळे विविध तऱ्हेच्या भूमिका बजावत असतो आणि या विविध भूमिका बजावत असताना आपण खूपदा निगेटिव्ह विचारच करत असतो. आपण एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात झाली नाही तर त्याचा दोष आपण इतरांना देत असतो. चांगलं झालं तर ते माझ्यामुळे झालं, पण वाईट झालं ते इतरांमुळे झालं, असे दोष देत देत आपण आयुष्य जगत असतो. आणि त्याच्यामध्ये चांगला ह्या रंगमंचावर चांगले रंग भरण्याच्या ऐवजी आपण निरागस आयुष्य जगत असतो. आणि आज ह्या सेशन मधून मला असं समजलं की आयुष्यात आपण विनोद करायचं विसरलो आहोत, आयुष्यात आपण इतरांना हसवायचं विसरलो आहोत. पण आज मला असं समजलं की आयुष्यात हे जीवन जगत असताना आपण ह्या आयुष्याच्या रंगमंचावर आपण विविध रंग भरून आपण आपलं आयुष्य सुखमय सुद्धा करून जगू शकतो. आणि जीवनापासून आपण मगाशी जे मॅडमने सांगितलं की जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो सुखमय आयुष्य आहे हे अशा पद्धतीने विविध रंग भरून आपण निरागसतेने स्वच्छंदीपणाने इतरांना चांगल्या ऊर्जा देऊन रेकी देऊन हे आयुष्य आपण निश्चितच जगू शकतो. इतका आत्मविश्वास आम्हाला याच्यामध्ये आलेला आहे रेकीमुळे. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान आसावरी. येस, मला नव्हतं वाटलं की एवढ्याशा सेशन मधून आपण सगळेजण एवढं छान सगळं घेसाल. खरं ना, ही खरी कमाल आहे ना, ही तुमच्या घेण्याची आहे. ओके. आपण आपल्या सेशन मध्ये सर्वजण अगदी भरभरून ऊर्जा घेतात, तुम्ही ऊर्जा घेता आणि म्हणून तुम्हाला भरभरून छान रिझल्ट येतात. तुमच्या आरोग्यामध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये, तुमच्या असण्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये जो आमूलाग्र बदल होतो ना, तो ना तुमची घेण्याची कॅपॅसिटी. आपण खूप पॉझिटिव्हिटीने घेता, खूप प्रेमाने घेता. ऊर्जेसोबत काय आपली चक्र, आपले हार्ट चक्र छान ओपन करता आपण. आणि ना जे जे सांगता, मला असं समजतं की आतापर्यंत ज्यांना ज्यांना जे जे सांगितलं ना, त्यांनी ते फॉलो केलं.
आणि ज्यांनी फॉलो केलं आहे त्यांनी बदल शेअर केलाच आहे, एवढं मात्र नक्की. काय म्हणता अनुराधा? आता बोला, बोलायचं आहे तुम्हाला. मॅडम ह्या दिशेला आम्ही कसं काय वळालो? रेकीनं आम्हाला निवडलं का? हो ना, आपण रेकीने आम्हाला निवडलं का, तर मी आता एवढ्यात नाही सांगितलं, पण तुम्हाला सांगू का, मी नेहमी सांगत असते, या ब्रह्मांडामधील म्हणजे या जगामध्ये जेवढे प्राणी आहेत, जेवढेच आहे आपण सर्व, आपल्यापैकी फक्त आणि फक्त 4% लोक जर काय पूर्णपणे ऊर्जेसोबत कनेक्ट झाले, मग ते मस्जिदमध्ये जाऊ देत, विहारमध्ये जाऊ देत, मंदिरामध्ये जाऊ देत, ध्यान करू देत, एखाद्या सत्संगामध्ये जाऊ देत, कुठेही जाऊ देत, एवढं लक्षात घ्या. फक्त ते एकूण 4% लोक जर का ऊर्जेसोबत पूर्णपणे जुडलेत ना, तर संपूर्ण जगामध्ये आनंद असणार आहे, संकट नसणार आहे, त्रास नसणार आहे. तेवढ्या 4% लोकांमध्ये तेवढी ऊर्जा आहे की इतरांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट या विश्वामध्ये शांती नांदेल. पण होत नाही, होते का? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण 100 आहे, 100 पैकी 4 लोक जरी परिपूर्णपणे ऊर्जेसोबत कनेक्ट झालो ना, तर ना इतर 96 लोकांचं दुःख हरण करण्याची क्षमता त्या 4मध्ये येते. एकूण 100% आनंद असू शकतो, पण तसं होत नाही. या जगामध्ये केवढं मोठं दुःख आहे की नाही? आहे ना, जिथे जासाल तिथे फक्त गाराणच आहे, एवढं लक्षात घ्या. अनुराधा ताई, जर त्या 4% लोकांमध्ये या बाबा तुम्ही या 4% लोकांमधलं होण्यासाठी जर आपण इथे आलेलो आहे, तर आपण निवडलेले आहोत की नाही? आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले लोक आहोत, आपण लकी लोक आहोत, म्हणून तर आपण येथे आहोत. बस हेच तेवढं सत्य आहे आणि हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. मॅडम, मग असं समजायचं का की आम्ही इथं आलोत आमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, पण कदाचित ब्रह्मांडाने आम्हाला यासाठी निवडलं का की जीवन आमचं खरंच सुखमय व्हावं म्हणून? येस, सगळ्यांचं असंच आहे. माझ्या आयुष्यात संकट आलं, प्रॉब्लेम आलाय, म्हणून मला ऊर्जेने जोडलं, म्हणून मी ऊर्जेपर्यंत जोडले, नाही तर जोडले असते का? त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद, दुःख देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद. हा व्हिडिओ ऐका, मग तुम्हाला समजेल. मी बोलू मॅडम? बोलाच लागेल, बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. आता जे बोलल्या ना मॅडम, त्यावरून मी सांगते की मी आता सेकंड सेशनला आहे मी, आणि मी गेले 9 महिने स्पॉन्डलिसिसनेच आजारी होते, आणि त्यामुळे मला हेल्थ इश्यूमुळे एन्झायटी आली, रडणं आलं, खूप डिप्रेशन आलं. म्हणजे सायकोथेरपिस्टकडे गेले मी, त्यांच्याकडे 2च सेशन केले, आणि 3ऱ्या सेशनला म्हणजे ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं ना, म्हणजे मी एवढ्या प्रार्थना केल्या असतील, स्वामी शेगावचे गजानन महाराज हे माझे अगदी आराध्य, इतक्या प्रार्थना केल्या मी. आणि ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, 3 पॅथीची औषधं पण मी घेतली, त्यातून नोकरी करते मी. आणि हे सगळं चालू होतं आणि मी अचानक 20 एप्रिलला म्हणजे युट्यूब तर नेहमीच बघते, परंतु तो व्हिडिओ, मॅडमचाच व्हिडिओ नेमका कसा आला हे मला हिलिंग वगैरे, म्हणजे ह्याच्यातलं का हिलिंग मी स्वतः घेतलं पण पैसे देऊन, परंतु स्वतःला हिलिंग शिकता येतं किंवा रेकी ह्यातलं काहीच ज्ञान नव्हतं. आणि तो दुपारचा असंच मी पाहिला व्हिडिओ रविवारचा, आणि मी त्याच दिवशी सेशनला रात्री 8 वाजता जॉईन झाले, आणि लगेचच पौर्णिमा आली, चैत्र पौर्णिमा, आणि त्या दिवशी अटोनमेंट घेतला, आणि तो माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे ब्रह्मांडाने माझं इतकी परीक्षा घेतली आणि आता मला निवडलं. आणि आज मी म्हणजे जे रडणं आहे ते रडणं, दिवसभर रडायचं ना, ते सगळं संपलेलं आहे. आणि खरंच असाच प्रवास शेवटच्या अंतापर्यंत सुरू राहावा, तुमच्या बरोबर एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. विश्वास ठेवा फक्त, असंच म्हणायची उर्मिला ताईला मी. ताई, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. अरे, सिद्ध नाही करून दाखवतायत काय? ते हनुमंतांनी काळीच पडून दाखवलं, मला नाही दाखवता येणार, हो की नाही बरं? पण विश्वास ठेवा, अनुभव घ्या, बस. आपण काही देव नाही आहे, बरोबर, पण त्या परमपिता परमेश्वराचा अंश मात्र आपण सगळेजण आहोत, हे पण लक्षात ठेवूया. ओके, जर आपण त्याला मागलं ना, तर तो आपल्याला देणार. आपण रडून मागलं तर आई बाबा पण आपल्याला हवं ते देतात, मग तो का नाही देणार? देणारच.
आपल्या आई बाबांचा आपण जेवढा लाडका आहे ना त्यापेक्षा त्याचा लाडका आहे, एवढं लक्षात घ्या. त्यापेक्षा जास्त तो आपल्यावर प्रेम करतो, एवढं लक्षात घ्या. 24 तास अगदी जीवनभर आपले आई वडील आपल्यावर लक्ष ठेवू शकत नाही, पण तो आपल्यावर एक एक क्षण लक्ष ठेवून असतो. ज्याने आपल्याला पाठवलं आहे तो आपल्याला एक क्षण सुद्धा सोडत नाही. तर त्याचं आपल्यावर तेवढं प्रेम आहे. त्यामुळे आपण जे मागणार ते आपल्याला मिळणार. हिमांगी काळे, तुम्ही हात वर केला होता, बोला. जे माझं आजचं पहिलं सेशन आहे की ते मला लिंक मिळाली. मी एकांचं स्टेटस बघितलं आणि स्टेटस बघून मी विचारलं की लिंक आहे का. त्यांनी मला लिंक पाठवली, त्याप्रमाणे मी जॉईन केलं. तर मला असं जाणवलं की आजच्या तुमच्या ह्या सेशन मधून मॅडम की आतापर्यंतचं जे आयुष्य होतं ना ते दुसऱ्यावरती अवलंबून होतं आपलं. की दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला वाईट वाटायचं आणि दुसऱ्याचं वाईट झालं की आपल्याला चांगलं वाटायचं, हे म्हणजे आपलं आयुष्य होतं. पण आज असं तुमचं हे सेशन ऐकल्यानंतर असं वाटतंय की दुसऱ्यावरती जे आपण अवलंबून आहोत ना, आपलं सुख आणि दुःख ते सगळं आपल्यामध्येच म्हणजे सामावलेलं आहे. की नाही का, म्हणजे आपण आपला आनंद किंवा दुःख हे आपण आपलं शोधू शकतो आणि त्याप्रमाणे जीवन जगू शकतो. दुसऱ्याचं काही बघितलं की जो त्रास होतो किंवा काय, म्हणजे मला बाकीच्या नाही, मी माझा अनुभव सांगते की ते तुमचं ऐकून थोडंसं ते खूप पॉझिटिव्हिटी वाटायला लागली की दुसऱ्याचं आयुष्य डोकवण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगू शकतो ते तुम्ही आज सांगितलं या सेशन मधून. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू, मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हिमांगी, पहिलं सेशन आहे आमचं. नक्कीच या रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आज पण नवीन लोक आलेले आहेत, पण आज उद्या जर आलात तरच मग तुम्हाला यायला मिळेल, नाही तर मग आता पुढची बॅच 15-20 दिवसांनी. काय प्रोसेस आहे मॅडम? ओके, हा बोलू आपण. ओके, हो छान. चालेल. आणखी एक अर्चनानी व्हिडिओ सुरू केला होता. तिसऱ्या अर्चना राहिल्या ना आपल्या सेशन मधल्या, आता कुठे आहेत? आता दिसल्या होत्या मला. कुसुरे बरोबर काय? कुरुसे. आरती आरती कुरुसे मॅम. हा बोल ना आरती. आत्मा नमस्ते. मला आता बोलायसाठी तयार नव्हते ऍक्च्युली मी, पण मला थोडं बोलायचं आहे. मला आज आज म्हणजे रेकीमध्ये आल्यापासून दृष्टिकोन थोडा चेंज झाला आहे आयुष्याबाबतीत चा. आणि ऍक्च्युली आपण स्वतःला कधी इतका वेळ दिला नव्हता. हे रेकीचे 5 तत्व ते तर खूप छान आहेत आणि आतापर्यंत मेडिटेशन करणं स्वतःसाठी कधीच एवढा वेळ काढला नव्हता. त्याच्यामुळे मला मी नवीन सापडली. खूप छान वाटतं, त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं. आणि सांगायचं म्हणजे असं एक दुसरं गोष्ट, मला असे वाटते की मला शब्द सुचत नाहीत ऍक्च्युली. भावना समजू आम्ही, बोला. हा, मी सांगेन, माझ्या भावना व्यक्त करेन कधीतरी परत. बरं. आनंद सर्वीकडे. हो, थँक्यू. आपल्याला विश्वास हवा आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी आनंद आणू शकतो. आपल्याला एवढंच हवं आहे. मॅम, तिच्या चेहऱ्यावर आनंद किती दिसतोय बघितलं का? तर ती बोलता येत नाही, पण बोलताही नाहीत का आनंद आहे तिच्या चेहऱ्यावर. नक्कीच. कधी भावना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नसतात. हो, ऍक्च्युली मला आमच्या माईंमुळे, म्हणजे उषाताई सपकाळ, त्यांच्यामुळे मी जॉईन झाले. पण त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की जॉईन हो म्हणून. म्हणजे असं बोलण्यात कधीच त्यांनी केलं नाही. फक्त त्यांनी शेअर केली व्हिडिओ, ते पण खूप दिवस शेअर करत होते, मला पाहण्यात नाही आलं. पण आम्ही गावी भेटलो आणि मला माहित नाही त्यांच्याकडून मला ती एनर्जी मिळाली का काय झालं. आणि मग आपोआप मी एकच व्हिडिओ पाहिला आणि मी जॉईन व्हायचं ठरवलं. आणि मला हे सांगायचं होतं की बऱ्याचशा गोष्टी आपण नेहमी लहानपणापासून वाचत आलो आहेत, ऐकत आलो आहेत. पॉझिटिव्ह थॉट्स असतात, काय असतात, खूप सारे वाचले, खूप सारे बुक्स पण वाचलेले आहेत. छान वाटतं त्यावेळी आपण ठरवतो की हा, आपण हे करायला पाहिजे. आपण करतो सुद्धा, पण ते कंटिन्यू होत नाही. पण हे सगळं करण्याची, स्वतःच्या जीवनात आपण अंमलात आणण्याची ऊर्जा ही
त्यातून मिळते, एवढं नक्की आहे. नक्कीच आहे, नक्कीच मिळणार. आणि अजून आपण पुढे येणारच ना, पुढचा हा प्रवास अजून अजून छान असणार आहे. ओके, कल्पना राऊत बोला, हँड रेज करत आहे. आणि त्यानंतर स्वप्नाली तांबट यांनी आत्मा नमस्ते पाठवला आहे. त्यानंतर स्वप्नाली. आपण मग छानसं मेडिटेशन घेऊया, आजचं सेशन मग थांबूया. बोला कल्पना ताई राऊत, तुम्ही माईक सुरू करा ना प्लीज. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. पृथ्वीवरील समस्त मातांना माझा सर्वांना खूप खूप नमस्कार. आणि हे सगळं साध्य झालंय ते मॅडम आपल्यामुळं, आणि मला उषाताईनं आणि सारिकानं हा जो रेकीचा मार्ग दिलेला आहे, की याच्यातून मला नक्कीच खूप आनंद झालाय. मला जाणवतंय, गेले 4-5 दिवस झालं मी जॉईन झाले, पण मला एक वेगळा असं म्हणजे माझ्या ज्या शारीरिक मला जो त्रास होतोय याच्यातनं मला रिलीफ थोडं वाटत आहे, म्हणजे 50% जवळ रिलीफ वाटत आहे. आणि हा जो तुम्ही आनंद सर्वांसाठी आनंद जो देताय, तो हा आनंद नक्कीच सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल. आणि तुमचं काम जे आहे ते म्हणजे आजच्या मातृदिनाच्या दिवशी म्हणजे एक आई आपल्या बालकांना जसं हसवते, त्यांची दुःख दूर करते, तसं तुम्ही मातृहृदयी हे काम करत आहात. तुम्हाला परमेश्वर खूप सारी शक्ती देवो, आणि असंच कार्य तुमच्या हातून सतत घडत राहो, ही सदिच्छा आणि शुभेच्छा. आत्मा नमस्ते. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपली सगळ्यांची एनर्जी मिळून आपण सगळे मिळून छान काम करूया. ओके, उद्या तुम्ही सुद्धा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यासाठी तुम्ही सुद्धा माध्यम असाल. मॅडम नक्कीच करणार. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोणाचं नाव घेतलं तुम्ही? बोला. हा, एक मिनिट. क्षमाताई गुजर, काय म्हणता? आज सगळ्यांना संधीच देते, सेशन छोटा आहे ना, सगळ्यांना बोलूच देत. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, सेकंड शक्तिपक्षाला तुम्ही जो माझ्यावर हे केलं रेखीचा प्रयोग, खूप मला तेव्हापासून एवढं बरं वाटलं, म्हणजे पाठ दुखायची थांबली, भरपूर मला तो फरक जाणवला. खूप छान. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सतत सगळ्यांच्या पाठीशी आहे. तर ब्रह्मांडीय भरपूर प्रॉब्लेम आहेत होतील. अच्छा, पाठ दुखायचं कोणी विचारलं होतं ना, हे बघा क्षमाताई गुजर यांची पाठ बसली आहे. ओके, हा, तर मी तर काही शब्द देत नाही, पण क्षमाताई म्हणतात बसली आहे, तर या नक्की, बसून जाईल तुमची पण, प्रयत्न करूया, हो की नाही बरं? बोलू. ते बोलतायत कोणाशी? हा मॅडम. काय नाही. ओके, बोला संध्या. मॅडम, एक 4-5 दिवसापूर्वीचा गमतीशीर अनुभव सांगायचा रेकीचा. की रेकी ही आपल्या म्हणजे बाकी तर इतर सगळ्या याच्यावर आपण शारीरिक, मानसिक सगळ्या याच्यावर उपाय म्हणजे होतेच त्याचं आपल्याला 100%. पण रेकी आहे ना, मला सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टींवर काम करते. ह्याचं एक छानसं अगदी म्हणजे छोटंसं आणि गमतीशीर उदाहरण सांगायचे की मी 4-5 दिवसापूर्वी आईकडनं प्रवास करून गावावरून पुण्याला येत होते. आणि मी सकाळी लवकर म्हणजे आता ऊन आहे ना, तर लवकर आपण पोचायला पाहिजे उन्हाच्या आत, म्हणून सकाळी 5:30ला उठून लवकर 5:30ला बस स्टॉपवर पोहोचले. पण मला बस काही लागे ना, मला जी हवी होती पुण्याची बस. तर मी काय केलं, येताना मला खूप त्रास झाला प्रवासामध्ये, एसटी चांगली भेटली नाही आणि ती खूप उशिरा पोचली, उन्हाचा खूप त्रास झाला. मग मी काय केलं, यावेळेला प्लॅटफॉर्मवर उभी होती ना, अर्धा पाऊण तास लेट झाले. म्हटलं एवढं सकाळी लवकर उठून 5 वाजता बस स्टॉपवर येऊन तर उभी राहिले, पण बस ही काही येईना. मग मी ना प्लॅटफॉर्मलाच रेकी दिली, सिम्बॉल वगैरे दिले आणि प्लॅटफॉर्मला रेकी दिली की मला पाहिजे तशी, आणि म्हणजे लवकर सोडणारी, फास्ट सोडणारी गाडी कुठेही थांबली नाही पाहिजे, जे 4-5 स्टॉप घेत ती जाते. येताना खूप उशीर झाला, त्रास झाला, तर तशी न होता आणि मला एकदम अशी स्वच्छ छान बस मिळावी म्हणून डायरेक्ट प्लॅटफॉर्मलाच सिम्बॉल दिले आणि प्लॅटफॉर्मलाच रेकी दिली. आणि पुढच्या 10व्या मिनिटामध्ये इतकी छान गाडी आली, तुम्हाला सांगते म्हटलं मॅडम, एकदम स्वच्छ, म्हणजे जे एसटीच्या लाल डबे असतात ना, आपल्याला नको असतात ते, अगदी छान, म्हणजे एकदम स्वच्छ आणि सुंदर गाडी आली. आणि लिटरली तुम्हाला सांगते
ती गाडी आहे ना, म्हणजे फक्त नगरचं 2 बस स्टॉप तिने घेतले. नॉनस्टॉप गाडी आली, जी एरवी औरंगाबाद ते पुणे प्रवास 5.5-6 तास लावते ना, 5.5 तास तर लावते. पण ती 4.5 तासामध्ये तिने मला उन्हाच्या आत 12 वाजेच्या आत मी पुण्याला टच झाले होते औरंगाबादहून. म्हणजे ती निर्जीव गोष्टींवर पण रेकी काम करते. सजीव जशा गोष्टींवर तर आपल्या स्वतःवर करते, पण निर्जीव वस्तू अगदी वॉशिंग मशीन, मिक्सर, मी सगळ्यांना रेकी देते आता माझ्या घरातल्या बिघडलेल्या वस्तूंना. बसला रेकी दिली, प्लॅटफॉर्मला रेकी दिली. असं छान गमतीशीर अनुभव आहे माझा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. म्हणजे ना याचा अर्थ की माझी ऊर्जा वाढवण्यासाठी, मला मदत करण्यासाठी ऊर्जा मदत करते, हा त्याचा अर्थ आहे. मी ज्या ठिकाणी आहे, माझी ऊर्जा पॉझिटिव्ह झालेली आहे, मला मदत करणार ही ब्रह्मांड अशा सगळ्या गोष्टी करणार, मी जे मागणार ते माझ्या आयुष्यात होणार, हा विश्वास आला आहे आणि तो विश्वास काम करतो आहे. हो ना? ओके, चला आता श्रद्धाताई बोलल्या ना तुम्ही, झाला ना तुमचे प्रश्न? या नक्कीच या तुम्ही, तुम्हाला मदत होईल ग्रुप कडून, काही काळजी करू नका. ओके, चला मग आपण एक मेडिटेशन घेता प्लीज. घ्यायचं छानस मेडिटेशन घ्यायचं ना? काय म्हणते घ्यायचं काळे? हा मॅडम. हा मॅडम, मी तुमची फ्रेंड बोलतेय हेमांगीची. हा बोला. मला विचारायचं होतं की आपण रेकी देतो दुसऱ्या वस्तूंना किंवा कुणाला, त्या मॅडम जसं म्हणाल्या की निर्जीव वस्तूंना आपण देऊ शकतो. आपल्या मनात पण वाईट विचार येतात, तर त्या मनाला दिली रेकी, तर आपण त्याच्या बदल्यात काही परत करावं लागतं का? म्हणजे ताई, मनाला रेकी द्यायची असेल ह्या सगळ्या टेक्निक सेशन मध्ये शिकायला मिळतात. या तुम्ही सेशन मध्ये नक्कीच सगळ्या गोष्टी आहेत, जे तुम्ही बोलताय ना ते होतं, पण इथं कशी द्यावी हे नाही सांगतायत. ऊर्जा या सगळ्या गोष्टींसाठी मदत करते, एवढं नक्की तुम्हाला सांगेल. ओके, जे तुमच्या अंतर्मनात सुरू आहे ना सध्या, त्या गोष्टीसाठी तुम्हाला ऊर्जा मदत करणार, एवढं नक्की. ओके, ती कशी करणार आणि कसं करून घ्यायचं ऊर्जेकडून, हे आपण लाईव्ह सेशन मध्ये नियमाच्या बाहेर जाऊन शिकवू शकत नाही. मॅडम थँक्यू थँक्यू. मॅडम माझा पहिला दिवस आहे, पुढे मेडिटेशन कसं काय करायचं ते सगळं मला सांगा आज. तुम्ही ग्रुपला जॉईन झालेला आहात ना? तुम्हाला जिथून लिंक मिळाली त्या ग्रुपला तुम्ही जॉईन आहात. मी ग्रुपला सगळी माहिती पाठवते सेशन संपलं की. ओके, हा 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 नक्कीच. ओके, हा. काय टेन्शन घेऊ नका. चला तर छान, आजचं सेशन म्हणजे अनुभव शेअरिंगच झाले. सेशन छोटस होता, पण माहिती होतं की आज अशाच प्रकारे सेशन होणार आहे. सरस, खरोखर तुम्ही सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला आणि आता मात्र तुम्हाला सुटका नाही मेडिटेशन शिवाय, एवढा मात्र नक्की. ओके, काय करायचं? पॉवर बॉल करायचा सर्व मिळून आपण आज. येस, पॉवर बॉल करूया. ओके, चला. हा, आता अचानक बोललात मॅडम, मी पुढच्या रविवारी बोलते. ओके, छान. अच्छा, कसं वाटत आहे? खूप प्रश्न होते डोक्यामध्ये रेकी मध्ये यायच्या अगोदर, आता कसं वाटत आहे नेहा? आता खूप छान वाटतंय. मला असं वाटतंय की खूप मला छान परिवार मिळालाय आणि मी आता असं ठरवलंय की मला किती समोरच्याने चिड येण्यासारखं बोललं तर मी अजिबात रागवणार नाही. ते माझ्या बाबतीत खूप असतं, म्हणजे मला समोरचा माणूस खूप राग देत असतं, माझं चुकलं नाही तरी, आणि मी रागवत असते जास्त. म्हणजे मी असं सारखं सांगत असते, नाही असंच आहे असंच आहे असं सांगत असते. आपण रेकी शिकायला आलो की नाही नेहाताई, एवढं लक्षात घ्या सगळ्यांनी. आपण ना आपल्या घरातल्या लोकांना गाईड नाही करायचं. मी रेकी शिकायला आली आहे, आता ना मी रेकी शिकते, आमच्या मॅडमनी असं सांगितलं, तुम्ही असं वागा, तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्ही आहे ना चिंतामुक्त राहा, घरच्यांना सांगू नका. ते तुमचं लेक्चर ऐकणार नाहीत आणि तुम्हाला फॉलो करणार नाहीत.
लक्षात असू द्या. ते म्हणतील तुझं ज्ञान तुझ्यापाशी ठेव. Yes. नाही असं नाहीये, हे नाही मी सांगते, कारण मी त्यांना असं प्रत्यक्ष दाखवेन मी काय करते ते. त्यांना जर वाटलं तर ते जॉईन होतील. पण माझे इतर काही गोष्टी असतात ना, तर म्हणजे असं माझं नाही चुकलं तरी तुम्ही असेच आहात, तुम्ही असेच आहात, असं मला बोलणं असतं. आता मी ठरवणार माझं आयुष्य कसं आहे. ओके, हा. मी सेल्फ लव्ह शिकणार. हो की नाही. आजच्या सेशन मधून हेच आपण शिकलो आहे की माझ्या आयुष्यामध्ये कुठले रंग भरायचे आणि कुठले नाही भरायचे हे मी ठरवणार. की माझ्या आयुष्याला कसा अर्थ देणार ना हे मीच ठरवणार. खूप छान. आणि नेहाताई काही जाऊ नका तुम्ही गावाला वगैरे. सेशन कंप्लीट करा पहिले. नाही जावं लागणार, मी यासाठी बरेच दिवस थांबले मॅडम इथे. बरं 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 बोंबला मारते. आता सासूबाई पडलेत, तिला लागलंय थोडं, मला जावंच लागतं. बरं बरं जावा. तुम्हाला आपण अशी एनर्जी देऊया की तेथे पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तेथून सुद्धा छान सेशन करू शकता. तिथे खूप माणसं आहेत ना, तर मला असं शांततेत करता येणार नाहीये. होऊ द्या, जसे होईल तसे करूया. काही टेन्शन घेऊ नका. ओके, आता कोणीतरी हात वर केला होता. अनघा तुम्ही हात वर केला होता का आता? कोणीतरी हात वर केला होता आता. कोणी केला होता? आशाताई राणे. किती वाजता आल्या तुम्ही सेशनला? आत्मनमस्ते. ऍक्च्युली मी आली थोडा उशिरा, पण मग व्हिडिओ नव्हता माझा चालू केलेला, मी पण ऐकत होते. अच्छा, मला ज्यावेळेला मी जॉईन झाली त्यावेळेला पण बरेच प्रॉब्लेम होते म्हणा, पण हाताचं दुखणं वगैरे खूप सारं होतं माझं. परत ते मॉर्निंग सिकनेस, स्टिफनेस, बरंच काही होतं. त्याच्यामधलं बऱ्या प्रकारे माझं आता हाताचं दुखणं आता कम्प्लीट बंद झालंय माझं. आणि मॉर्निंग सिकनेस होतं ते पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍक्च्युली 2-3 दिवसापूर्वी माझा मुलाचा थोडं गाडीला ठोकलं वगैरे असं झालं, ते ऍक्सिडेंट टाईप वगैरे. आणि मला कळलं तर मग मी इथे घरी बसूनच थोडी रेकी दिली. म्हणजे रेकी दिली आणि मी असं व्हिज्युअलाइज करून वगैरे की तो व्यवस्थित आहे, सुखरूप आहे वगैरे. ऍक्च्युली गाडीचं डंपर बरंच उडलं आहे फ्रंटचं, पण टचवूड त्याला काहीही झालेलं नाही. आणि तो माझ्यासाठी खूप ग्रेट एक्सपिरियन्स आहे. आणि मी म्हणजे नाही माहिती, मला असं काटा येतो अंगावरती ऍक्च्युली, पण मी ज्याला मला कळलं की ते ठोकलंय वगैरे वगैरे, मला रडायला पण खूप येत होतं. पण मग लेटर ऑन कळलं, म्हणजे मी रेकी दिली वगैरे आणि मी म्हटलं तो सुरक्षित आहे, तो सुरक्षित आहे वगैरे वगैरे. आणि गाडी पण म्हटलं सकाळपर्यंत व्यवस्थित गॅरेज याला जाणार वगैरे. आणि मग नंतर त्याचा फोन आला, सांगितलं मम्मा मला काही झालेलं नाहीये, मी एकदम व्यवस्थित आहे म्हणून. असं सगळं त्याच्यामुळे मग मला ते खूप भारी वाटतंय. रेकीमुळे बरंच काय काय. आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण मी रेकी देत असते. पाणीसाठी, माझी LIC एजन्सी कम्प्लीट व्हायसाठी, टार्गेटसाठी, ते पण माझं थोडं पैकी झालंय आता पुरं. तर ते तिकडे पण मी एक रेकी दिली. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी रेकी देत असते आणि मला खूप छान छान अनुभव येतात त्याच्यासाठी की ते कम्प्लीट झालेलं आहे. आणि मला नेहमी खूप अप्रिशिएट थ्रू हार्ट वाटतं की तुम्ही एवढ्या कशा छान आहात, गोड आहात की सगळ्यांना ऑक्युपाय करून घेतात. मस्त आहात तुम्ही. राग वगैरे नाही, कोणी कधी कधी खूप पिडतात पण तुम्हाला, पण तरी तुम्ही एवढ्या कूल असतात, भयंकर. म्हणजे मला असं वाटतं की एवढं कसं जमतं नाही माहिती. तर या टू क्यूट. खूपच छान आहे तुम्ही, खूप छान. असं म्हणायला सांगितलं होतं मी सेशन मध्ये. खूप दिवसापासून मला बोलायचं होतं हे की तुम्ही मला खूप आवडता. म्हणून मी जास्त बोलत नाही सेशन मध्ये, पण मला तुमच्यासाठी मला खूप आवडतात. या टू गुड. मला पण तुम्ही सगळे खूप आवडता. हो, सगळे कसलं गोड असतं ते, सगळे सगळे ना. एवढं सगळ्यांसाठी नाही पटकन येत. खरंच गोड. थँक्यू मॅडम, नाही थँक्यू. रागवले तुम्हाला, मॅम पण मी सेम सर्वांच्या सेम इयर. रागवण्याची तुम्ही मध्ये मध्ये माईक सुरू करता ना, म्हणून, बाकी काहीच नाही. नाही पण आणि मी मॅम खूप यांनी आधी ना म्हणजे मला पटकन रागवायला यायचं, पण आता मी तुमचं बघून बघून मी अशी स्वतःला म्हणते नाही ना, अरे यार खूप इझी आहे ते असं शांत राहणं, लेट गो करणं. म्हणजे मी तुमच्यापासून बरंच काही शिकलीये.
ऍक्च्युली मी तुमच्यापेक्षा खूप मोठी आहे, इनफॅक्ट म्हातारी म्हणू शकतात तुमच्या पुढे मी, पण तरी पण मी खूप वेळा रागवायची. पण मग मी आता तुमच्याकडे बघून मी म्हणते कसा एवढा सुंदर संयम असतो, बाप रे. म्हणजे ते तिथून मी जरा तुम्हाला खूप हे करते, फॉलो करते. या टू गुड. थँक्यू मॅडम, थँक्यू सो आपण मच. आहे ना आशाताई, आपण आहे ना प्रत्येक जण आहे ना एकमेकांकडून काहीतरी शिकत असतो. ओके, प्रत्येक जण काहीतरी शिकतच असतो, काहीतरी शिकत असतो. आपण जसे तुम्ही माझ्या लाईफ मध्ये येता, मी तुमच्या लाईफ मध्ये येते, आपण सगळेजण एकमेकांचे गुरु आहोत. आपण जेव्हा ग्रँड मास्टरच्या लेवल पर्यंत जातो ना, तेव्हा आपण ना गुरु होऊन शिकतो. अगदी आपण बघतो की प्रत्येक माझ्या आयुष्यामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती माझा गुरु आहे, आणि तो कसा आहे हे आपण शिकत असतो. खूप छान आहे ती कन्सेप्ट. त्यामुळे तुम्ही मला जेवढं हे करता ना की बाबा माझ्याकडून शिकता, मी सुद्धा तुमच्याकडून खूप काही शिकत असते, सगळ्यांकडून. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छान सुंदर एक मेडिटेशन घेऊया आपण आता. मस्त पॉवर बॉल तयार करूया, हो ना. मस्त पॉवर बॉल तयार करूया. सगळ्यांचे व्हिडिओ सुरू. आणि आज ना नव्या लोकांनी बोलायला संधी घेतली, ते खूप आवडलं मला. अगदी नव्या पहिली डिग्रीची लोक, अगदी नेमके सेकंड मध्ये आलेले. बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलते रहो, बोलते रहो. जेव्हा आपण शेअरिंग करूया, माझ्या आतल्या भावना काढूया, स्वतःच थ्रोट चक्र ओपन करूया. आणि ना आपण काय करतो, जेव्हा शेअर करतो ना 4 लोकांना, तेव्हा काय होते माहितीये का, ते डिक्लेअर करतो आपण या युनिव्हर्स मध्ये, काय की मला युनिव्हर्सनी ही मदत केली आहे. आणि ना तेथून ना तो प्रश्न पुन्हा उद्भवण्याची शक्यता खूप कमी राहते. मग असा आमचा अनुभव आहे. म्हणजे काय तर इथे माइंड, बॉडी आणि सोर्स तिन्ही गोष्टी काम करतात. इथे सोर्स सोबत आपण कनेक्ट आहे. आपण ग्रुपला सांगतोय की हो हो मी माझी शुगर कंट्रोल केली आहे, हो माझं हे पूर्णपणे बरं केलं आहे. आणि हो मी तुम्हाला सांगते, हो मी सुद्धा माझ्या आयुष्याचे अनेक टार्गेट कंप्लीट केले आहेत. आणि मला सुद्धा या ब्रह्मांडाने मला जे जे हवं होतं ना, अंतर्मनातल्या ज्या ज्या इच्छा होत्या ना, त्या सगळ्या पूर्ण करायसाठी एनर्जी देत आहे, एनर्जी देत आहे, एनर्जी देत आहे. ज्या खंत राहिलेल्या होत्या, काही गोष्टी असतात ना की बाबा नाही सगळं काही झालं, पण यार ही खंत राहिलीच ना, काय माहिती ह्या इच्छा पूर्ण व्हायसाठी काय पुन्हा जन्म घ्यावा लागेल की काय, असे जे विषय असतात ना, त्यामधून सुद्धा मार्ग निघतो. आणि ना काय म्हणू शकतो आपण, मिरॅकल्स नक्कीच शेअर करेल मी एखाद्या वेळेस वेळ आला की आपल्या सेशन मध्ये सगळ्यांना. पण ज्याला मिरॅकल्स एवढं आपण म्हणू शकतो, हे ब्रह्मांड देत राहतं. फक्त तुम्हाला सगळ्यांना एक सांगू का, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं आहे ते द्यायला शिका. पुन्हा सांगू, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं आहे ते द्यायला शिका. तुम्हाला आनंद हवा आहे, तुम्ही इतरांच्या आनंदासाठी ब्लेसिंग्स करा. तुम्हाला योग्य जोडीदार हवा आहे, तुम्ही योग्य जोडीदार इतरांना मिळावा त्यासाठी ब्लेसिंग्स करा. तुम्हाला आरोग्य संपन्नता हवी आहे, इतरांच्या आरोग्य संपन्नतेसाठी प्रार्थना करत राहा, करत राहा, करत राहा, एनर्जी देत राहा. काय हवं आहे तुम्हाला, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे सुख हवं आहे त्या सुखासाठी आज तुमच्या आयुष्यात असू देत किंवा नसू देत, पण इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते सुख मिळू देत. मला तर मिळणारच आहे, माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मिळू देत. ही प्रार्थना करत असताना आपण इतरांना ब्लेसिंग्स करतो, तेव्हा ते करत राहा, करत राहा, करत राहा. आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय भरभराट येते. एक चाबी आहे, ठीक आहे ना, चाबी आहे, आपण म्हणू शकतो सुखाची चाबी. माझ्या इच्छा पूर्ण करून घेण्याची चाबी, मंत्र हो ना, ते ब्रह्मांड आपल्याला देतं. किती वेळ लागेल हे नाही सांगू शकत तुम्ही मी, पण न होतं एवढं मात्र नक्की. मी जे जे बोलले ते झालं असं म्हणणारे कित्येक जण आहेत आपल्या सेशनचे. सगळ्यांचे अनुभव आहेत मॅडम. मी म्हटलं होतं ना, पण ते आता होत आहे. मी लेट होऊ शकते पण होणार एवढं मात्र नक्की. खूप छान, असं आहे. तर मग करायचे ना मेडिटेशन आता. ओके, आपण आता मेडिटेशनला सुरुवात करत आहोत. सुदर्शनाला बोलायचंच आहे, बोला. एक छोटस आहे, उद्या चांगलं कर्म करायचंय, मतदान करायचंय उद्या.
तर असं घरातून काय प्रार्थना म्हणजे करून जाऊ शकतो आपण, चांगलं पॉलिटिक्स यावं आपल्या भारतामध्ये, नक्कीच. म्हणजे अजून डेव्हलप व्हावं आपला भारत, म्हणजे सगळ्या जगामध्ये एक नंबर व्हावा. मी अशा व्यक्तीला मी निवडणार आहे की ती व्यक्ती माझ्या देशासाठी खरोखर योग्य आहे, हो ना? किंवा मी जीही कुठली व्यक्ती निवडेल ना, ती व्यक्तीला अशी एनर्जी मिळू देत की त्यांनी माझ्या देशासाठी हितकारकच कार्य करू देत, स्वतःचा स्वार्थ मागे ठेवू देत, अशी एनर्जी द्यायची. ओके, थँक्यू छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. कसं झालं मेडिटेशन? खूप सुंदर. नमस्ते. चला मग आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. अरे पोपट दादा आलात का तुम्ही? पोपट दादा आलात? नाही, कोणाचा आवाज होता हा? सुधीर सुधीर सरांचा. नाही, सुधीर सर नाही. माझं होतं मॅडम, माझं होतं. अच्छा 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 अच्छा. सर काय रेकी दिली ना आपण त्याला. हा हा. अहो आता 50% फरक पडला लगेच. काय झालं, मग मी 7:30-8 वाजता गाडीतून उतरताना अचानकच पाठीमध्ये उसण भरली आणि मान पण दुखायला लागली. म्हणून आता रेकी दिली, मला 50% फरक पडलेला आहे लगेच. ओके ओके, छान. खरंच. आपले मठापती दादा आहेत का? त्यांना पण रेकी द्या सगळ्यांनी, त्यांचा पण मेसेज होता. एक मिनिट. नाही. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ओके. आत्मा नमस्ते. नमस्ते बोल.